नमस्कार. थोर समाजवादी लोकनेते भाई वैद्य यांची आज 97वी जयंती. यानिमित्त भाई वैद्य फाउंडेशन आणि आरोग्य सेना यांच्या वतीनं दरवर्षी दिल्या जाणाऱ्या अत्यंत प्रतिष्ठेच्या लोकनेते भाई वैद्य युवा नेता राष्ट्रीय पुरस्कार प्रदान सोहळ्यात भाईंना विनम्र अभिवादन करून मी ममता क्षेमकल्याणी आपणा सगळ्यांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करते. आपल्या 90 वर्षांच्या समृद्ध जीवनात भाईंनी लोकशाही समाजवादाचा धागा कायम निष्ठेनं जपला. देशातील वंचित, दलित, आदिवासी, कष्टकरी, कामगार, शेतकरी, महिला अशा असंख्य लोकांसाठी त्यांनी लढे दिले. देशासाठी तुरुंगवास भोगला. भाई म्हणजे आपल्या सगळ्यांसाठी एक ऊर्जा स्रोत होते. त्यामुळेच त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या विचारकार्याचा जागर करण्यासाठी हा पुरस्कार प्रदान केला जातो. आजचा हा पुरस्कार आंतरराष्ट्रीय कीर्तीचे निर्भीड व्यासंगी पत्रकार, राजकीय आणि सामाजिक विश्लेषक तसंच सिद्धहस्त लेखक राजू परुळेकर यांना आपण देणार आहोत. भाई वैद्य फाउंडेशन आणि आरोग्य सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष, समाजवादी विचारवंत, पुरोगामी जनगर्जना या मासिकाचे संपादक पत्रकार डॉक्टर अभिजित वैद्य यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. या दोन मान्यवरांसह व्यासपीठावर आहेत माननीय शमसुद्दीन तांबोळी, मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे ते अध्यक्ष आहेत. याचबरोबर आहेत भाई वैद्य फाउंडेशनच्या सचिव प्राध्यापिका डॉक्टर गीतांजली वैद्य, आरोग्य सेनेचे राज्याचे प्रमुख अतुल रुणवाल, तसंच आरोग्य सेनेचे सरचिटणीस लक्ष्मीकांत मुंदडा आणि आरोग्य सेनेचे पुणे जिल्ह्याचे प्रमुख हनुमंत बहिरट. सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आजच्या या पुरस्कार सोहळ्यानिमित्त मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे अध्यक्ष आणि मुस्लिम सत्यशोधक पत्रिकेचे संपादक शमसुद्दीन तांबोळी यांना मी विनंती करते की त्यांनी कृपया कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. आरोग्य सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष, भाई वैद्य फाउंडेशनचे अध्यक्ष आणि आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर अभिजित वैद्य, आजचे पुरस्कारार्थी लेखक, राजकीय विश्लेषक आणि माध्यम सल्लागार राजू परुळेकर, मंचावरील सर्व मान्यवर आणि सभागृहातील सर्व मान्यवर. आम्हा घरी धन, शब्दाचीच रत्ने, शब्दाचीच शस्त्रे यत्न करू. आज लोकांच्या समोर अनकम्फर्टेबल ट्रूथ, ज्याला आपण कटू सत्य म्हणतो, असं कटू सत्य गळी उतरवण्याचं काम करणारे लोक फार कमी झालेले आहेत. आणि या काळामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने हे जे कटू सत्य आहे, वास्तव आहे, समाजभान आहे, आजची एकूण जी परिस्थिती आहे यावरती सातत्याने भाष्य करणारे आजचे अध्यक्षही आहेत, आजचे पुरस्कारार्थीही आहेत. परवाच डॉक्टर अभिजित वैद्य यांच्या शब्द हीच शस्त्रे हे जे पुस्तक आहे, म्हणजे पुरोगामी जनगर्जनेच्या संपादकीय लेखांचं पुस्तकाचं हे दुसरी आवृत्ती प्रकाशित केली साधनाने. यापूर्वी अनेक पुस्तकंही लिहिलेले आहेत आणि लवकरच डॉक्टर अभिजित वैद्य यांचं जागतिक पातळीवरती जे विवेकवादी, बुद्धिप्रामाण्य अशा पद्धतीचे विचारवंत होऊन गेले, समाज घडवणारे असे शिल्पकार होऊन गेले, त्यांच्यावरती लिहिलेलं जवळपास 700-750 पानांचं पृष्ठाचं पुस्तक लवकरच राजहंस प्रकाशन प्रकाशित करणार आहे. आयडियाज आर डेंजरस. माणसं भेटलेली आणि न भेटलेली, होय हा महाराष्ट्र धर्म आहे, अशा पुस्तकांचे लेखक राजू परुळेकर. मला विशेष अभिमानाने आनंद वाटतो की भाई वैद्य फाउंडेशनशी माझं नातं आहे, भाईंशी, आणि राजू परुळेकरांनी 2010च्या सुमारास
2 रविवारी माझ्याशी चर्चा करून मुलाखत घेऊन संवाद या कार्यक्रमात त्यांनी मला उभं केलेलं होतं. म्हणजे तो हा असा एक जवळपास 15 वर्षापूर्वीचा आमचा परिचय. आणि 2 वर्षांपूर्वी कोल्हापूरला आम्ही भारताचे लोक आणि भारतीय संविधान या विषयावरती राजू पुरळेकरांचं व्याख्यान आयोजित केलं होतं. अध्यक्षस्थानी अशोक दिवरे सर होते. खरं म्हणजे इतिहासाचा अभ्यास आणि व्याख्याते हे खऱ्या अर्थाने प्रतिभावंत कार्यकर्ते असतात. ते एक प्रकारचे कलाकारही असतात आणि हे जगाला वाटेल त्या गोष्टीची किंमत देऊन निर्भीडपणाने विचार मांडत असतात, भले ते लोकांना पटो किंवा न पटो. एक काळ असा आहे, आजही अशी परिस्थिती आहे, भाई वैद्य असं म्हणायचे की आपल्यासमोर अनेक प्रश्न आहेत, अनेक आव्हानं आहेत, परंतु समतावादी लोकांनी एकत्र येऊन सर्व शक्तीनिशी याचा मुकाबला केला पाहिजे. हा भले हजारो वर्षांचा महिलांचा प्रवास असेल, पण आपण त्यासाठी पावलं उचलली पाहिजेत. असे म्हणणारे भाई आज आपल्यासमोर जे प्रश्न आहेत याची आपणा सर्वांना कल्पना आहे. जागतिक स्तरावरील प्रश्नांचीही कल्पना आहे आणि त्याची कल्पना येण्यासाठी एक वाक्य पुरेसं आहे, एक बातमी पुरेशी आहे. पाकिस्तान डोनाल्ड ट्रम्पला नोबेल पारितोषिक मिळावं यासाठी शिफारस करताय. शांततेचं पुरस्कार ज्यांनी युद्ध देशभक्ती काय असते हे भाईंनी दाखवून दिलेलं आहे. स्वातंत्र्य आंदोलनामध्ये म्हणजे ते गोवा मुक्ती संग्राम असेल, संयुक्त महाराष्ट्र असेल, एका आंदोलनामध्ये हातात झेंडा घेऊन चालत असताना पोलिसांनी लाठीमार केला. भाईंचा हात तुटलेला होता आणि तरी पण तो झेंडा पडू न देता भारत माता की जय म्हणणारे भाई आहेत. मध्यंतरी हेच भाई, भारत माता की जय म्हणणारे भाईच मध्यंतरी ओवेसी आणि या बंधूने आमच्या मानेवरती तलवार ठेवली तरी आम्ही भारत माता की जय म्हणणार नाही अशी घोषणा केलेली होती. बाबांनी आम्हाला सांगितले की नाही, त्यांचा मुकाबला करण्यासाठी आपण भारत माता की जय म्हणत मोर्चाही काढला पाहिजे. पण भाई म्हणाले हे जर अनिवार्य असेल, माझ्यावरती जर सक्ती केली जात असेल तर मी ते म्हणणार नाही. हे आतून यायला पाहिजे. हे कोण बोलू शकतं? हात तुटला तरी ज्याच्या हातामध्ये झेंडा आहे आणि ते भारत माता की जय आतला आवाज त्यांचा सांगतो आहे. बोलण्यासारखं खूप काही आहे, पण ही वेळ नाही आहे. मला योगायोगाने भाईंच्या सोबत चर्चा करण्याचा, मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या कार्यक्रमाविषयी सल्ला घेण्याचा, त्यांच्यासोबत वेगवेगळ्या ठिकाणी प्रवास करण्याचा, त्यांच्यासोबत खंडहरसारखं अलका चित्रपटगृहात चित्रपट पाहण्याचा आणि त्यांच्या उतार वयामध्ये थरथरत्या हाताने चहा त्यांनी बनवलेला पिण्याचाही मला आनंद घेता आलेला आहे. आज ज्यांना आपण युवा पुरस्कार देत आहोत त्यांचा, भाईंचा वेगळा असा परिचय करून देण्याची तशी गरज नाही आहे. पण भाई असं म्हणायचे की आजचा हा जो राष्ट्रवाद आहे तो पोथीनिष्ठ राष्ट्रवाद आहे आणि अशा राष्ट्रवादामध्ये धर्मांधतेला आणि दहशतवादाला चालना दिल्या जाते.
जे आपण अनुभवतोय, म्हणजे खरं मला वेळ फार मर्यादित आहे, ते भान मला ठेवूनच बोलायचं आहे. भाई पुण्याचे महापौर होते, त्याच काळात हमीद दलवाई होते. हमीद दलवाईंच्यावरती हल्ले झालेले होते आणि मुस्लिम सत्यशोधकाची मंडळाची स्थापना भाईंच्या घरातील चर्चेतून पुढे आलेली आहे. आणि भाईंनी शेवटपर्यंत मुस्लिम सत्यशोधक मंडळाला साथ दिलेली आहे. मग राष्ट्रीय पातळीवरची महापौरांची परिषद असेल, राज्याचे गृहमंत्री असतील, आपल्याला माहीत आहे त्यांनी कशा पद्धतीने त्यांना पैसे देण्याला येणाऱ्या बिल्डरला पोलिसांच्या हाती, त्यावेळेस मला वाटतं त्यांनी क्राईम ब्रँचचे जुलियस रिबेरो होते, त्यांच्याशी ते बोलले होते. आणि नंतर केव्हा तरी रुबेरो पुण्यामध्ये कारमधून फिरत असताना भर गर्दीमध्ये भाईंना त्यांनी सायकलवरून जाताना पाहिलेलं होतं. म्हणजे गृहमंत्री असणारे भाई पुण्यातल्या सायकलवरून जातात, हे पाहून त्यांनी सॅल्यूट मारलेलं होतं. मग जेव्हा पोलिसांची फुल पॅन्ट, हाफ पॅन्ट, फुल पॅन्ट त्याने केली, हे सगळं आपल्याला माहिती आहे, मी त्या तपशिलात जाणं योग्य नाही. परंतु भाईंचा जो समाजवाद होता तो हिंदू आणि इस्लाम दोन्ही धर्मांधांची चिकित्सा करणारा होता, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणून कधीही त्यांनी म्हणजे हिंदू मूलतत्ववाद्यांची, फॅनेटिझमची चिरफाड करत असताना मुस्लिम मूलतत्ववादाला स्पेअर केलेलं नाही आहे. या भाई वैद्यांच्या कामाची आठवण, कार्याची आठवण, ते आपले आयकॉन कसे आहेत या संदर्भामध्ये आपण सातत्याने बोलतो, ऐकतो. पण मला विशेष आभार मानायचे आहेत डॉक्टर अभिजित वैद्य, गीतांजली वैद्य, प्राचीताई राव आणि आरोग्य सेना फाउंडेशनचे सर्व मंचावरील मान्यवर यांनी भाईंच्या स्मृतीप्रित्यर्थ, म्हणजे ॲक्च्युली भाई असतानाच भाई वैद्य फाउंडेशनची स्थापना केलेली होती. आणि 1984 मध्ये तेव्हापासून त्यांनी या ॲक्टिव्हिटीज सुरू केलेल्या आहेत. सुरुवातीला भाईंचे वडील अण्णासाहेब, त्यानंतर त्यांच्या आई पार्वतीताई, श्रीमती पार्वती, नंतर त्यांच्या पत्नी टीचर, म्हणजे त्याचाही उल्लेख म्हणजे भाई राज्यमंत्री असताना, साध्या घरामध्ये असताना PMTने शाळेमध्ये जाणाऱ्या निलेनताई, ज्या प्राचार्या होत्या, शिक्षिका होत्या, त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ समाजाभिमुख काम करणाऱ्या शिक्षकांचा गौरव पुरस्कार, असे कितीतरी कार्यक्रम फाउंडेशनने आखलेले आहेत. मग ते राष्ट्र सेवा दलाचा जो कार्यकर्ता आहे त्याच्यासाठी पुरस्काराची संकल्पना मांडण्यात आली. हा 11,000 रुपयाचा पुरस्कार असेल. आतापर्यंत 18 शिक्षकांना पुरस्कार देण्यात आलेले आहेत. आणि हे इथपर्यंत मर्यादित नाही. भाईवैद्य फाउंडेशनच्या वतीने रावसाहेब पटवर्धन हायस्कूल इथून सुरुवात झालेलं काम, म्हणजे जे गरजू विद्यार्थी आहेत, जे हुशार विद्यार्थी आहेत पण आर्थिक कारणाने शिकू शकत नाहीत, सुरुवातीला त्यांना पुरस्काराने सुरुवात केली 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांसाठी. आणि नंतर हे इथं थांबून चालणार नाही, अशा विद्यार्थ्यांची कायम व्यवस्था केली पाहिजे. म्हणून भाई वैद्य, लोकनेते भाई वैद्य गरजू आणि हुशार विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीची कल्पना मांडण्यात आली. 2011 मध्ये साधारण 4च विद्यार्थी होते, पण 2022 मध्ये जवळपास या ठिकाणी 50 विद्यार्थी झाले. 23 मध्ये ती संख्या अधिक वाढली आणि आता मला वाटतं 100च्या पुढे हा आकडा गेलेला आहे. कल्पना अशी आहे की प्रत्येक विद्यार्थ्याला 12,000 रुपये
आणि हे देणारे अनेक हितचिंतक आहेत, ज्यांना असं वाटतं या विद्यार्थ्यांचं शिक्षण थांबू नये, त्यांना उच्च शिक्षण घेता यावं. मग ते वर्षाला 12,000 रुपये एका विद्यार्थ्याला देतात. जे देणगीदार आहेत ते त्यांच्या प्रिय व्यक्तीच्या नावाने देणगी देतात आणि सर्वसाधारणपणे सप्टेंबर महिन्यामध्ये SM जोशी फाउंडेशनमध्येच कार्यक्रम घेऊन अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना एक प्रकारची दत्तक घेण्याची ही योजना आहे. हे अजूनही चालू आहे. आपल्यापैकी अनेक जण याच्यामध्ये सहभागी आहेत. अजूनही आपल्यापैकी अनेकांना यामध्ये सहभाग घेऊन हे काम करता येणं शक्य आहे. मध्यंतरी दुष्काळ पडलेला होता आणि या दुष्काळाच्या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अन्नछत्र फाउंडेशनच्या वतीने सुरू करण्यात आलेलं होतं. जवळपास 20,000 लोकांना रात्रीचं जेवण देण्यात येत होतं. याच पद्धतीने कोविड काळामध्ये सुद्धा जे UPSC MPSC करण्यासाठी जे विद्यार्थी आलेले होते, ज्यांना जेवणाची अडचण येत होती, अशा विद्यार्थ्यांना दररोज दुपारचं जेवण, जवळपास 200 विद्यार्थी होते, ती व्यवस्था फाउंडेशनने केली. एक गाव एक टाकी ही योजना सुरू केली. म्हणजे ज्या गावामध्ये दुष्काळ आहे, पाण्याची व्यवस्था नाही, जवळपास 1000 लिटर पाणी बसू शकेल अशा टाक्या देण्यात आल्या. म्हणजे असे अनेक उपक्रम कोविड काळामध्ये रिक्षा, मोफत रिक्षा, या सगळ्या समाज कल्याणाच्या हिताच्या या योजना आखण्यामध्ये भाई वैद्य फाउंडेशनने फार मोठी आघाडी घेतलेली आहे. अजूनही चालू आहे. आता परवा जे अहमदाबादला विमान अपघात झाला, त्या ठिकाणी सुद्धा आरोग्य सेनेच्या टीमने जाऊन तिथे मदत कार्य केलेलं आहे. म्हणजे अनेक ठिकाणी जे नैसर्गिक आपत्ती येते, मानवी आपत्ती येते, त्या काळात तर केलेलंच आहे, पण आजसुद्धा हे काम केलं जातं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे गेल्या काही वर्षापासून भाई वैद्य यांच्या नावाने एक राष्ट्रीय पुरस्कार देण्यात येतो. त्या राष्ट्रीय पुरस्कारामध्ये आतापर्यंत ज्या मान्यवरांना पुरस्कार देण्यात आलेला आहे, मध्यंतरी वाद निर्माण झाला होता, नयनतारा सहगल या लेखिका, त्यांना पुरस्कार देण्यात आला. ज्येष्ठ पत्रकार रवीश कुमार यांना हा पुरस्कार देण्यात आला. जयसिंगराव पवारांना पुरस्कार देण्यात आला. अनंतराव पटवर्धनांना, अनंत पटवर्धन फिल्म मेकर, त्यांना पुरस्कार देण्यात आला. आणि परवा अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा तारा भवाळकरांना सुद्धा पुरस्कार देण्यात आलेला आहे. या मान्यवरांची यादी जशी आहे तशीच भाई वैद्य यांच्या नावाने देण्यात येणारा राष्ट्रीय युवा पुरस्कार जो आहे त्याची यादी याच पद्धतीने छान अशी आहे, ज्यामध्ये ते राष्ट्रीय यासाठी की दिल्लीचे नीरज असतील, बिहारचे गौतम असतील, सागरिका बॅनर्जी पश्चिम बंगालचे असतील, हार्वर्डचे प्राध्यापक आणि आपणा सर्व आंबेडकरी चळवळीच्याशी संबंधित असणारे सूरज एंगडे यांनाही हा पुरस्कार दिलेला आहे. ज्येष्ठ पत्रकार निरंजन टकले यांना दिलेला आहे. आणि या मालिकेमध्ये आज ज्यांना पुरस्कार देणार आहोत ते तेवढ्या तोलामोलाचे आणि या पुरस्काराची शोभा वाढवणारे असे राजू परुळेकर सुद्धा या ठिकाणी आहेत. हे खरोखरच फार आनंदाची आणि सर्वांना अभिमान वाटावी अशी ही बाब आहे. खरं अधिकचं बोलणं हे योग्य होणार नाही. आजच्या एकूण या परिस्थितीमध्ये आज या पुरस्काराचं अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. भाईचारा संपवण्याची भाषा होत आहे आणि भाईंच्या नावाने पुरस्कार राजू परुळेकरांना देण्यात येत आहे. तेव्हा ही अधिक जबाबदारी आपल्या सर्वांच्यावरती आलेली आहे. परिस्थिती वाईट आहे, या परिस्थिती आव्हानात्मक आहे. अशा परिस्थितीमध्ये काम करणं
संविधान वाचवणं, माणुसकी वाचवणं, स्वातंत्र्य आंदोलनात एकूण मंत्रणातून पुढे आलेले जे उदार मूल्य आहेत, ती तत्वनिष्ठा आहे, ते घेऊन काम करणारे भाई होते. अभिजित आहेत, राजू परुळेकर त्याच साखळीतील आहेत. मला खूप खूप आनंद झाला. भाई वैद्य फाउंडेशनने मला या ठिकाणी प्रस्तावना करण्याची संधी दिली. मी मनापासून आभार मानतो. थांबतो. धन्यवाद. धन्यवाद तांबोळी सर. भाई वैद्य फाउंडेशन आणि आरोग्य सेनेच्या कार्याचा आढावा घेत असतानाच आपण सध्याच्या सामाजिक परिस्थितीवर जे भाष्य केलं ते निश्चितच विचार करण्यासारखं आहे. आजच्या लोकनेते भाई वैद्य राष्ट्रीय युवा नेता पुरस्काराचे मानकरी माननीय राजू परुळेकर यांचा परिचय करून देताना मला विशेष आनंद होतो आहे. राजू परुळेकर हे मूळचे कोकणातील वेंगुर्ल्याचे. ICWA ही मानाची पदवी त्यांनी प्राप्त केली. पण पत्रकारिता क्षेत्रात काम करायचं असं ठरवून त्यांनी जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशनची पदविका प्राप्त केली. त्यानंतर 1994 त्यांना ऑस्कॉमची फेलोशिप मिळाली. ऊसतोडणी कामगार या विषयावरील त्यांच्या गाजलेल्या शोधनिबंधानं सामाजिक आणि आर्थिक विषयांच्या मुळाशी जाण्याची त्यांची क्षमता सिद्ध केली. अल्पावधीचा अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्थांबरोबर राजकीय विश्लेषक म्हणून ते काम करायला त्यांनी सुरुवात केली. भारताच्या राजकीय अवकाशाचं भेदक दर्शन त्यांनी त्यांच्या कार्यातून घडवलं. 2002 ETVच्या संवाद या 6000पेक्षा अधिक भाग झालेल्या लोकप्रिय कार्यक्रमाचा ते चेहरा बनले. या कार्यक्रमात त्यांनी अमिताभ बच्चन, शरद पवार, श्याम मनोहर, कमल देसाई, डॉक्टर नरेंद्र जाधव, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, डॉक्टर प्रकाश आणि मंदाकिनी आमटे, डॉक्टर अभय बंग आणि राणी बंग अशा असंख्य दिग्गजांबरोबर जसा संवाद साधला, तसंच समाजातील अनेक अनामिक नायकांनाही त्यांनी या कार्यक्रमाच्या माध्यमातून पुढे आणलं. महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, सामना, महानगर, लोकप्रभा अशा अनेक वृत्तपत्रातून आणि नियतकालिकांमधून सातत्याने त्यांनी स्तंभलेखन केलं. त्यातून त्यांचं राजकीय विश्लेषण आणि सामाजिक घडामोडींचं निरीक्षण प्रचंड गाजलं. याचबरोबर त्यांनी अनेक दूरचित्र मालिका, लघुपट आणि चित्रपट यांच्यासाठी कथा, पटकथा आणि संवाद लेखन केलं. आयडियाज आर डेंजरस, माणसं भेटलेली न भेटलेली, इन द क्वेस्ट फॉर पॉलिटिकल फिलॉसॉफी, द गेम चेंजर्स, धुनमस्त प्रवासी आणि मी, होय मी महाराष्ट्र धर्म आहे, ते आणि मी ही त्यांची गाजलेली काही पुस्तकं. लोकसत्ता युवन्मेष पुरस्कार, रापा पुरस्कार, राज्य साहित्य पुरस्कार, राष्ट्रगौरव पुरस्कार, आचार्य अत्रे पुरस्कार असे सुमारे 300 पुरस्कार आजपर्यंत त्यांना प्राप्त झाले आहेत. आणि आज या सगळ्यावरचा कळस म्हणूया असा सर्व पुरस्कारांमध्ये एक अशा जीवनव्रती व्यक्तीच्या नावानं दिला जाणारा राष्ट्रीय पुरस्कार अर्थात भाई वैद्य, की ज्यांचं नाव लोकशाहीच्या मूल्यांशी जोडलं जातं, असा राष्ट्रीय पुरस्कार आज देण्यात येतो आहे. आपलं मनापासून अभिनंदन. मी माननीय डॉक्टर अभिजित वैद्य यांना विनंती करते की त्यांनी यंदाचा लोकनेते भाई वैद्य युवा नेता राष्ट्रीय पुरस्कार आजचे मानकरी आंतरराष्ट्रीय कीर्तीचे निर्भीड व्यासंगी पत्रकार आणि राजकीय विश्लेषक माननीय राजू परुळेकर यांना प्रदान करावा. स्मृतिचिन्ह, पुष्पगुच्छ, बाईबंध हा ग्रंथ, शिक्षण हक्क हा ग्रंथ, स्मृतिचिन्ह, पुष्पगुच्छ, भाईबंध हा ग्रंथ, शिक्षण हक्क ग्रंथ आणि शब्दांचीचं शस्त्रे हे पुस्तक असं या पुरस्काराचं स्वरूप आहे.
राजू परुळेकर सरांचं मनापासून अभिनंदन. आणि ही लेखणी की जी अत्यंत महत्त्वाची आहे. मला सांगायला आवडेल की मी जेव्हा पत्रकारितेच्या क्षेत्रात सुरुवात करत होते तेव्हा संवाद कार्यक्रम अगदी आवर्जून आम्ही बघत असू आणि त्या सगळ्या जडणघडणीतून जाण्याची संधी सर आपल्यामुळे मिळाली आणि अर्थातच आजच्या पुरस्काराच्या निमित्तानं आपलं मनोगत ऐकण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. कृपया आपण व्यासपीठावर. नमस्कार. मंचावर उपस्थित असलेले डॉक्टर अभिजित वैद्य, डॉक्टर गीतांजली वैद्य, आमचे मित्र शमशुद्दीन तांबोळी सर, मुंदडा सर, इतर मान्यवर आणि आपण सगळे भाई वैद्यांच्या नावाने हा त्यांच्या 97व्या जयंतीच्या दिवशी जो दिला जाणारा पुरस्कार आहे त्याच्यासाठी आपण सर्वांनी माझी निवड जवळपास एकमताने केली असावी अशी आशा आहे. पुण्यातल्या पुरस्काराबाबत मी काळजी घेतो. तर माझी निवड केली त्याबद्दल मी खूप आपला आभारी आहे. कारण एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की एवढ्या मोठ्या माणसाला एवढं साधं आणि अनसंग राहणं आवडणारी अशी माणसं खूप थोडी होऊन गेली. म्हणजे मी खूप मोठी माणसं पण पाहिलीत जवळून, म्हणजे अगदी डॉक्टर अभिजित वैद्यांनी वगैरे पाहिली असतील तेवढी नाही पाहिली, कारण त्यांनी भाईंकडे माणसं सगळीच मोठी यायची. परंतु मी पाहिलेली सगळी मोठी माणसं ही मोठी होतीच असं नाही, किंवा मी मुलाखती घेतलेली जी मोठी माणसं होती ती पण मोठी होती असं नाही, असं मला दिसून आलं. पण खरी मोठी माणसं जी होती त्यातले भाई वैद्य हे एक होते. ते साधारणपणे माझ्या माहितीप्रमाणे स्वातंत्र्य आंदोलन, गोवा मुक्ती चळवळ, आणीबाणी म्हणून 28 वेळा तुरुंगात गेले आणि एकदाही माफी न मागता बाहेर आले. आता आपण 2014 पासून हाफचड्डीच्या कालखंडात वावरतोय, तर भाईंनी त्या काळात पोलिसांना फुलचड्ड्या दिल्या होत्या. संघाचा चेहरा खऱ्या अर्थानं लोकांच्या समोर उघडा करण्याचा प्रयत्न ज्या लोकांनी केला, माझ्या माहितीप्रमाणे विचारवंत आणि राजकारणी त्यातले पुण्यातलेच 2 होते. एक म्हणजे भाई वैद्य आणि दुसरे मधुलिमी, ज्यांनी सातत्यपूर्ण प्रयत्न केला की समाजवाद्यांना हे सांगण्याचा की हे अंततः फॅसिस्ट आहेत, जे जेपींनी सुद्धा मान्य केलं नाही एका पॉइंटला. परंतु भाईंनी आपला मुद्दा लोकांसमोर कायम मांडला आणि ते अनाग्रही पण होते. म्हणजे ही आश्चर्याची गोष्ट अशी की मी बरोबर आहे म्हणून मला माना असं काही त्यांनी कधी आग्रह धरला नाही. मला त्यांच्या आयुष्यातल्या आता मला उलटं जाऊन आठवतं, म्हणजे मी आत्ता डॉक्टर अभिजित वैद्यांशी बोलताना भाईंच्या कारकिर्दीच्या काळात ज्या घटना घडल्या त्या संदर्भात बोलत होतो. मला 1-2 घटना आठवल्या. जुलियस रेबेरो, तेव्हा आम्ही लहान होतो, त्या मन्या सुर्वेचा एन्काउंटर झालेला त्या काळामध्ये. आता आपला भाऊ आहे किंवा मामा आहे म्हणून सांगण्यात अभिमान बांधणारी माणसं निर्माण झाली महाराष्ट्रात. पण तर भाई ज्या काळामध्ये लढत होते, आता तांबोळींनी सांगितलं की हातामध्ये तिरंगा घेऊन त्या हातावर लाठी पडली तरी तो तिरंगा सोडला नाही. ही आंतरिक उर्मी जी आहे ती आपल्या खरेपणातनं आणि जीवनाच्या प्रत्येक क्षणी स्वतःशी प्रामाणिक असण्याने येते, अन्यथा ती येत नाही. म्हणजे काल्पनिक देशभक्ती जी आहे ती आपण आज भोवती सगळीकडेच बघतो आहोत. त्यामुळे ट्रम्पना शांतीचं नोबेल पाकिस्तानने जसं शिफारस केलं तसं मोदींना पण आपण करू शकतो. परंतु म्हणजे त्यांनी काहीच केलं नाही म्हणून, पण जे केलं मग ते शांतीचंच आहे ना, म्हणजे काहीच केलं नाही म्हणजे
म्हणजे असा तर्क तुम्हाला उद्या भक्तांनी सांगितलं तर आश्चर्य वाटून घेऊ नका. असं कसं, काही न करणं हे सुद्धा शांततेचंच आहे ना, बरोबर आहे. तर मुद्दा असा आहे की कन्व्हिक्शन म्हणजे स्वतःच्या अंतःप्रेरणांशी प्रामाणिक राहण्याची जी वृत्ती आहे ती वृत्ती आणि आपलं नाव, लौकिक, आपल्याकडे असलेली सत्ता, पैसे या गोष्टी अखंड कायम आणि पुढच्या 50 पिढ्यांपर्यंत कायम राहाव्या या हावेने जे लोक जगता आहेत किंवा जगले किंवा मेले त्या लोकांपैकी नसणं ही खूप महत्वाची गोष्ट होती. हे आता उलटं फिरून आपल्याला लक्षात येतं. भाईंनी 28 वेळा तुरुंगात गेल्यावर सुद्धा शरणागती नाही पत्करली, पण तुरुंगात जाऊ या भीतीने काँग्रेसचे लोक डायरेक्ट दुसऱ्या पक्षात गेले, थेट भाजपात. आणि आजही वाट बघतात की आधी तुरुंगवास का आधी भाजप. आणि हे मला लोकल पातळीपासून सरकारच्या सर्वोच्च पातळीपर्यंत सर्वत्र दिसून आलं. म्हणजे या 11 वर्षामध्ये संघ, भाजप, मोदी आणि शहांनी उत्कृष्ट काही काम केलं असेल तर आपण काहीतरी महान व्यक्ती आहोत असा आव आणणाऱ्या सर्वांचे चेहरे उघडे पडले. आणि अशा वेळेला जी माणसं आपल्या कोणत्याही आव आणण्यासाठी प्रसिद्ध नव्हती ती किती मोठी होती याची आपल्याला जाणीव झाली. तो बाहेरचं चित्र आहे ना भाईंचं, ते अप्रतिम आहे. म्हणजे मी त्यांना 2दा पाहिलंय आयुष्यामध्ये. तेव्हा मला काय असं माहीत नव्हतं की मला पुढे पुरस्कार मिळणार आहे, त्यामुळे मी त्यांच्याकडे काय वशिला वगैरे लावला नाही. पण तो इतका हुबेहूब आहे. त्यांचा साधेपणा, त्यांचा निष्कलंकपणा, त्यांचा आपण साधे आहोत याचा बडेजाव करण्याची सुद्धा वृत्ती नसणं, म्हणजे अलंकारिक नम्रपणा नावाची पण एक गोष्ट आहे हल्ली. म्हणजे उगाच आपण स्वतःची ट्रॉली घेऊन स्वतः विमानतळावर चालत जायचं आणि विमानतळ आपल्याच ताब्यात ठेवायचा. तर असे लोकही पुण्यात हल्ली निर्माण झालेत. तर असो, पण मुद्दा हा आहे की या सगळ्या अलंकारिक नम्रपणापासून पण ते दूर होते. आणि अशा माणसांना नेहमी स्वातंत्र्य ही प्रेरणा नेहमी आवाहन करत राहते. स्वातंत्र्य नेहमी त्यांना कायम सिद्ध असतं. जसा लेखक असतो तसं स्वातंत्र्य त्यांना कायम अनुकूल करत जातात. ते स्वातंत्र्य अनुकूल असतात ते. मग त्यांना पारतंत्र्य ब्रिटिशांचं असो, पोर्तुगीजांचं असो किंवा इंदिरा गांधींचं असो, कुणाचंही असो, त्यांना ते नकोसं होतं. ते जबरदस्तीने लादलेली भारतमाता पण लादून घेत नाहीत. प्रेरणेने आलेली भारतमाता त्यांना हवी असते. मग त्याला भारत म्हणा, इंडिया म्हणा, प्रेरणा आहे. या प्रकारचं स्वातंत्र्यासाठी लढा देणारी माणसं किती महत्वाची होती हे गेल्या 11 वर्षात आपल्याला कळलं. अरे कोणी लढतच नाहीये असं प्रत्येकजण दुसऱ्याला म्हणतं. अरे म्हणजे कुणी कशाला लढायला पाहिजे, तू लढ की. म्हणजे कुणीतरी लढायला पाहिजे असं जे एक आहे ना एकंदरीत, ते बंद झालं पाहिजे पहिल्यांदा. कारण आपल्यापासून जर आपण सुरुवात करणार असेल तर दुसरा का करेल बरं. हा एकच मुद्दा आहे जो अशी माणसं साखळीने निर्माण करणारा स्वातंत्र्य आंदोलनाला तेजस्वी बनवतो, किंवा आणीबाणी विरुद्धच्या लढ्याला सुद्धा तेजस्वी बनवतो, किंवा पोर्तुगीजांविरुद्धच्या गोवा मुक्तीसंग्रामाला तेजस्वी बनवतो. ही गोष्ट कोणती आहे की तुम्हाला माहीत नसलेले किती हिरो आहेत जे मला वाटतं डॉक्टर अभिजित वैद्यांनी लहानपणापासून आपल्या वडिलांकडे म्हणजे भाईंकडे पाहिले येताना राहताना. त्यांची नावं, त्यांचे पत्ते किंवा त्यांना काही आदरार्थी वचनं वगैरे लावलीच नव्हती. हल्ली स्वतःलाच राव, जी वगैरे स्वतःच फोनवर सांगतात माणसं. हा आम्ही जोशी सर बोलतोय. अरे पण जोशी सर आम्ही म्हणू ना, तुम्ही जोशी म्हणा स्वतःला. विलासराव देशमुखांचं एक चांगलं होतं, ते फोन केला की विलास बोलतोय, विलास देशमुख बोलतोय म्हणायचे. विलासराव त्यांना दुसरे म्हणायचे. मोदीजींना स्वतःच मोदीजी म्हणतात. म्हणजे असं ऐकू नये आपण. म्हणजे हे खरं वाटायला काही प्रॉब्लेम आहे का तुम्हाला? म्हणजे हे खरं वाटण्यासारखं नाही, म्हणजे खरंच आहे. विश्वास ठेवा या गोष्टीवर. पुण्यामध्ये फारसा माझ्या या म्हणण्याला प्रतिसाद लाभत नाही याची मला पूर्ण कल्पना आहे, पण पुण्याबाहेर याला वाव आहे. मुद्दा हा आहे की मी जे काही करतो किंवा भाईंनी आयुष्यात जे काही केलं किंवा डॉक्टर अभिजित वैद्य, आरोग्य सेनेचे लोक जे काही करतात, किंवा देशात कुठेही खूप माणसं आहेत. म्हणजे आज रुपेश कुमार तुरुंगात आहे,
उमर खलीद तुरुंगात आहे, असे अनेक मुलं तुरुंगात आहेत, तरुण ज्यांची बुद्धिमत्ता या देशाला उपयोगासाठी खूप आवश्यक होती आणि या लोकांना खोट्या आरोपाखाली तुरुंगात घातलेलं आहे. जंगलं तोडली जात आहेत, देश अडाणीला विकला जातोय. म्हणजे ईस्ट इंडिया कंपनी आणि अडाणी यांच्यामध्ये काहीही फरक नाही आहे. आणि गंमत म्हणजे आपल्याला जे व्हिलन वाटतात बऱ्याच जणांना, म्हणजे खूप जणांना असं ऐकून आणि पाहूनच समजतात. म्हणजे आता इराणचे जे सर्वोच्च नेते खामेनी आहेत, ते जगातले मला वाटतं एकमेव माणूस असतील ज्यांचं ट्विटर म्हणजे जे आता एक्स म्हणून मानलं जातं त्यावरच्या जुन्या पोस्ट वाचल्यावर आदर वाढतो. अन्यथा आताच्या नेत्यांच्या जुन्या पोस्ट वाचल्या की तुम्हाला खरं कळतं की ते काय होते. मग दिल्लीच्या मुख्यमंत्री असोत किंवा JNUच्या कुलगुरू असोत, तुम्हाला जुन्या पोस्ट वाचल्या की कळतं की काय लायकीची व्यक्ती होती. या उलट इराणचे जे राष्ट्रप्रमुख आहेत त्यांच्या जुन्या पोस्ट वाचल्यावर रिस्पेक्ट वाढतो त्यांच्याबद्दलचा. त्या आता सगळीकडे पसरायला लागल्या तेव्हा बऱ्याच लोकांचं हे मत झालं की हा पहिला माणूस आहे ज्याच्या जुन्या पोस्ट खऱ्या आहेत म्हणून. म्हणजे माणूस पण दाखवणारे आहेत. असो, मूळ मुद्दा हा आहे की तुमच्या भूतकाळाशी तुमचा वर्तमानकाळ निगडीत असतो नेहमी, आणि वर्तमान काळाशी नेहमी भविष्यकाळ निगडीत असतो. त्यामुळे तुकड्या तुकड्यात तुम्ही प्रामाणिक होऊ शकत नाही. म्हणून भूतकाळात केलेली पापं ईडीच्या रूपाने, म्हणजे ईडी हा ॲक्च्युली भूतकाळच आहे इंग्रजीच्या दृष्टीने पाहिलं तर, कारण कुठच्याही शब्दाच्या मागे ईडी लावल्यावर तो भूतकाळ होतो. त्यामुळे भूतकाळात तुम्ही केलेली पापं ईडीच्या रूपाने वर्तमान काळात जेव्हा तुम्हाला भेटतात तेव्हा तुम्ही वर्तमानात असलेला प्रामाणिकपणा तुमचा गळून पडतो आणि तुम्ही भूतकाळात परत शिरता. आणि मग एवढे निर्लज्ज होता की तुम्हाला आपण पापी आहोत याचाच अभिमान अंगी बाणवावा लागतो. असे नेते आता पुण्याला लाभलेले आहेत. ज्या पुण्यामध्ये SM जोशी म्हणजे ज्या फाउंडेशन ज्यांच्या नावाने मी ज्या उभा आहे आपण, भाई वैद्य सर, मधुली मेमिक, नानासाहेब गोरे, किती लोक होते. म्हणजे हे समाजवादी पुढारी झाले. इव्हन काँग्रेसचे सुद्धा थोडं, म्हणजे जवाहरलाल नेहरूंनी पुस्तक लिहिलं ते अहमदनगरच्या तुरुंगात होते. आज अहमदनगरच्या तुरुंगाची काय अवस्था आहे बघा. कोण आहे तर अहमदनगरच्या तुरुंगात हे बघितलं तर कळतं की अहमदनगरच्या तुरुंगाबाहेर जास्त लोक आहेत ज्यांना तुरुंगात जाण्याची गरज आहे. असं प्रत्येक शहराचं हेच झालंय की प्रत्येक शहरात तुरुंगाबाहेर जे आहेत त्यांना तुरुंगात जाण्याची गरज आहे आणि तुरुंगात आहेत त्यांना बाहेर येण्याची गरज आहे. तर या प्रकारचा समाज आपला घडला आणि एवढ्या वेगाने आपण पतनाकडे गेलो आणि माणसं एवढ्या वेगात बदलली. आपल्या डोळ्यासमोर या गोष्टी घडल्या. आम्ही काही व्यक्तींबद्दल बोललो, आता मी नाव वगैरे घेत नाही म्हणजे अगदीच नको, म्हणजे ना आपण कशाला सोडा. तर पण मी डॉक्टर वैद्य आणि मुंदडा सर आणि आम्ही सगळे तांबोळी साहेब सगळेजण आम्ही बसलेलो तेव्हा काही व्यक्तींबद्दल बोललो ज्यांच्याबद्दल एकेकाळी आम्हाला थोडंफार आदर पण होता आणि थोडं म्हणजे एक प्रेम होतं, म्हणजे सात्विक प्रेम होतं. परंतु मुद्दा असा आहे की आता त्यांची जी घसरगुंडी बघितली, डिटॉरिएशन बघितलं किंवा नैतिक घसरण बघितली तर आमच्या असं लक्षात आलं आम्ही नैतिक घसरणही सहन करत होतो त्यांची. म्हणजे ठीक आहे माणसाला होतं रे कधीतरी, पण त्याने नैतिक घसरणीचं स्वतःच समर्थन करायला सुरुवात केली. ते असह्य होतं. आणि म्हणजे तुम्हाला साधारण कळायला हरकत नाही की तारा भवाळकर मॅडमचं भाषण जे आहे, लखलखीत भाषण जे आहे साहित्य संमेलनाच्या दिल्लीचं, त्याच्या पार्श्वभूमीवर ही आमची चर्चा झाली थोडक्यामध्ये. तर हुशार माणसाची बातम्या वाचत नाहीत त्यांना कळू शकेल. कारण बातम्या खोट्या छापून येतात, खरं आहे ते तुम्हाला आपोआप कळतं. हल्ली जे छापलं जातं ते वाचू नये अशी परिस्थिती जेव्हा येते तेव्हा समजावा तो देश दरीकडे निघालेला आहे. ते आत्ता आपलं आहे. परिस्थिती आत्ता जी आहे आपली आहे. माझ्याबद्दल ओळख करून देताना मॅडमनी बरंच काय काय बोलल्या त्या चांगलं. कोणताही मनुष्य संपूर्णतः चांगला किंवा संपूर्णतः वाईट नसतो. कोणाचा तरी हिरो असतो मनुष्य तर कोणाचा तरी विलन असतो. जसं संघाच्या या पुस्तकात माझं विलन म्हणून रंगवलं जाईल नाव. भाईंचं वैशिष्ट्य होतं की संघाच्या पुस्तकात सुद्धा त्यांचं विलन म्हणून नाव रंगवलं जाणार नाही. ते अजात शत्रू होते. मूळ मुद्दा असा आहे की आपण ज्याच्या विरोधात आहोत त्याच्या शत्रू न बनण्याची कला हस्तगत होणं ही खूप कठीण गोष्ट आहे, जी मला जमलेली नाही. मला अजिबात जमलेली नाही आणि मला जमता कमा पण नाही. सध्याचा काळ पाहता शत्रू जास्त बनण्याची गरज आहे. राजकारणाबाहेरची मैत्री बाजूला राहू दे.
मूळ मुद्दा हा आहे की भाईंचं जे वैशिष्ट्य आहे ते मानवतावादी जास्त आहे आणि समाजवाद ही सुद्धा गोष्ट त्यांनी मानवतावादी बनवली. त्यामुळे ते एवढे बॅलन्स्ड राहू शकले की हिंदुत्ववादाचं जे मूलतत्ववादी आहेत आणि मुस्लिमांमधले मूलतत्ववादी आहेत यांच्यामध्ये त्यांनी धाकला आणि थोरला केला नाही. दोन्ही बाजूने ते होतं. म्हणजे तांबोळींनी अचूक सांगितलं की या दोन्ही बाजूनी त्यांनी कुठे आपलं झुकतं माप होऊ दिलं नाही. अनेक समाजवाद्यांचं जे एक्स्ट्रीम पतन झालेलं आहे आत्ता, म्हणजे एक लालू प्रसाद यादव, मधु दंडवते म्हणजे त्या काळात, आणि आता मधुलिमीय भाई आणि या सगळे काही लोक सोडले तर पाहता पाहता सगळे बीजेपीच्या वळचणीला गेले. म्हणजे जवळपास नितीश कुमार हे ब्लू आयड बॉय होते समाजवाद्यांच्या पंतप्रधान पदासाठी. त्यांची जी विकल परिस्थिती बघितली की असं वाटतं की यापेक्षा ईडी परवडला. म्हणजे ईडी म्हणजे भूतकाळ परवडला यांचा. मूळ मुद्दा हा आहे की आपण नाटक करू शकतो तोपर्यंत जोपर्यंत देशामध्ये नाटक सुरू होत नाही. देशामध्ये 11 वर्ष जे नाटक सुरू झालं त्याबरोबर नाटक करणाऱ्या लोकांना ऍक्टिंग सोडावी लागली. त्यांना वास्तवात ते चोर आहेत, दरोडेखोर आहेत, अडाणी बरोबर आहेत, अंबानी बरोबर आहेत, हे सगळं सदेह त्यांना पुष्पक विमानं चालत न्यायला. तर अशातले बरेच लोक आहेत ज्यांच्याबद्दल आपल्याला आदर होता, ज्यांना थोर म्हटलं, आपण श्रद्धेय म्हटलं, ज्यांच्यावर मंच साजरे केले, आत्ता सुद्धा पुण्यात असतील. पण मूळ मुद्दा असा आहे की ते खोटे होते आणि लढायला ते उपयोगी नाहीत. आणि हे जेव्हा माझ्या सुद्धा लक्षात आलं तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की लढायला आपल्यापाशी आपण असतो आणि एवढीच गोष्ट पुरेशी असते. याहून जास्त किंवा कमी काही करू शकत नाही कोणी. कारण भाईंच्या हातावर जी लाठी पडली ती त्यांच्याच हातावर पडू शकते, ती दुसऱ्याच्या हातावर पडावी अशी जर अपेक्षा आपण करत असू तर आपण स्वातंत्र्ययोद्धे नाही. भाईंनी असं म्हटलं असतं माझ्या नाही, मी नाही, तो त्या माणसाने झेंडा घेतलाय त्याच्या मारा आधी, तर मग ते स्वातंत्र्ययोद्धा कसले. त्यामुळे दुसऱ्या माणसापेक्षा आपणच लढलेलं बरं, एवढं साधं सोपं सरळ जर कोणाला आपल्याला सगळ्यांना कळलं तर देश बदलायला फार काळ लागणार नाही. मुळात माझा आवाज बसलाय पण तुम्ही जागे व्हा, म्हणजे तुम्ही बसू नका, तुम्ही उठा म्हणजे आता उठू नका. मूळ मुद्दा हा आहे की या परिस्थितीमध्ये जागतिक परिस्थिती ज्या वेगाने बदलते ते पाहता भारताचं नवं स्वातंत्र्य पण आता दूर नाही हे तुम्ही समजून घ्या. भारत परत एकदा लोकशाही आणि वेलफेअर स्टेटकडे जाईल याबद्दल तुम्ही शंका बाळगू नका. परंतु त्या अगोदर एक अराजकतेचा कालखंड छोटा येईल, तेव्हा परत तेच लोक ट्राय करू नका, त्याच लोकांना परत प्रयत्न करून बसवायचा प्रयत्न करू नका, त्यांना परत मखरात बसवून देव बनवू नका. आणि आपले जे त्या मानाने अनसंग हिरोज आहेत, मग मी ज्यांची नावं घेतली ते समाजवादी नेते आहेत, कम्युनिस्टांमध्ये पण होते, काँग्रेसमध्ये तर होते, आणि या विचारसरणीच्या सर्व लोकांनी म्हणजे मध्यम विचाराच्या आणि डाव्या विचारांच्या लोकांनी जो त्याग केला त्या त्यागातून महाराष्ट्र निर्माण झाला मुंबईसह. कोणत्याही उजव्या विचाराच्या संघटनांनी या मुंबईसह महाराष्ट्राला कधीच पाठिंबा दिला नाही. बलिदान देणं हे त्यांचं कामच नाही. भ्याडपणामागे ते गेले कायम. हातात बळ आलं की दुसऱ्याचा छळ करायचा या पलीकडे, आणि आपण दुर्बल झालो की पाय पकडायचे. त्यामुळे मोदी जे उगाचच हसतात त्याच्यावर लोकांना चकित व्हायला होतं. पण हे हास्य जे आहे ते पतनाच्या आपल्या खुणा आहेत सगळ्या. मला कधी कधी असं वाटतं की हे गृहस्थ आपले पंतप्रधान आहेत याचं त्यांना काही वाटत नाही, याच्याबद्दल आपल्याला काय वाटायला पाहिजे. कोणाला वाटेल, पंतप्रधान तर बऱ्याच लोकांना व्हायचं होतं महाराष्ट्रातनं, पण नाही झाले. असो, ते अयशस्वी मोदी आहेत असं आपण समजू, आणि ते यशस्वी तुम्हाला कळलंच असेल. तर ते जे हसतात ना तेव्हा मला असं वाटतं की सारं जग या माणसाच्या हसण्यावरनं, न कळल्यामुळे हसण्यावरनं आपलं आकलन करतं एक भारतीय म्हणून, ज्याच्या भूतकाळात अशी असंख्य बलशाली माणसं होऊन गेली ज्यांनी आपल्या विद्वत्तेने, त्यागाने, प्रामाणिकपणाने या भारताचा तिरंगा झेंडा हा कायम उंचावत नेला. आणि या पुण्यासारख्या शहरामध्ये
या हसण्यासाठी रडणारी खूप माणसं आहेत. तेव्हा त्यांना मी एवढंच सांगू शकतो की भाई असतील, त्यांनी ज्यांना शिकवलं ती सगळी आताच्या पिढीतली माणसं असतील, माझ्या किंवा डॉक्टर अभिजितांसारखी गांधीवादी जे आता उरलेले आहेत तेच असतील, या कालखंडानंतर भारताचा जो एक कालखंड येणार आहे तेव्हा अख्खं गाव तुमच्या मागे लागेल, तेव्हा आम्हीच तुम्हाला वाचवू. कारण आम्ही गांधीवर विश्वास ठेवणारी माणसं आहोत, गोडसेवर नाही. आज इस्रायलला असं वाटत आहे की आपल्याला कोणीतरी वाचवावं. जे मूळ निवासी आहेत आणि जे सेटलर्स आहेत त्यांच्यातला तो फरक आहे. गाझामध्ये, पॅलेस्तीनमध्ये बाजूला एवढे शेकडो बॉम्ब पडले, लाखो बॉम्ब, म्हणजे 6 टन बॉम्ब टाकले, तरी माणसं हल्ली नाही, कारण ती त्यांची भूमी होती. आणि इस्रायलवर 6 दिवस नाही झाले, लोक बॅग घेऊन निघाले आपापल्या देशाला. महाराष्ट्र हा मराठी माणसांचा आहे आणि मराठी भाषेचा आहे. 107 लोकांनी बलिदान दिलं. तेव्हा मोरारजी देसाई महाराष्ट्राचे जे काही मुंबईचे मुख्य होते. अजून 107 बळी पाहिजेत का हा प्रश्न जर आला तर मराठी माणूस बलिदान देणार, अमराठी लोक देणार नाहीत. ते भारतीय असले तरी देणार नाही. त्याचं कारण ते सेटलर आहेत. जगामध्ये स्थानिक आणि तिथे स्थायिक व्हायला आलेले लोक यांच्यामधला हा फरक कायमच राहिलेला आहे. इथून आपण कुठे जायचं, ही आपलीच भूमी आहे. ही भावना, भाषा आणि संस्कृतीला जन्म देते आणि ही हजारो वर्षांची आपल्या हे आहे, धरोहर आहे. आणि शेवटचा मुद्दा मी जो सांगायचा आहे मला, तो भारत हा एक देश व्हायला खूप लोकांनी रक्त व्हायला. हा भारत एक देश नव्हता, अनेक तुकड्यांनी मिळून हा देश बनला. त्याच्यासाठी पंडित जवाहरलाल नेहरू, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, परत मी सांगण्याची गरज नाही, सरदार वल्लभभाई पटेल, सगळ्यांनी आपल्या पद्धतीने बुद्धी वकूफ सगळं लावून हा देश बनवला. हा याहून अखंड होत नाहीये. याहून अखंड काय होणार, म्हणजे हाच अखंड भारत आहे. याहून अखंड झाला तर काय होईल, तुमच्या कल्पना आली, तुमच्या लक्षात आलं मी काय म्हणतोय. जर याहून अखंड म्हणजे पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांगलादेश जर आपल्यात एकत्र झाला तर हा अखंड भारत जो आहे तो टिकवण्याकरता ज्या लोकांनी एवढं बलिदान दिलं ती अशी मेधावी माणसं होती. तर त्या मेधावी माणसांच्या पंक्तीत बसण्याची योग्यता ज्यांच्याकडे होती, रावसाहेब पटवर्धनांचं एक तुम्ही नाव घेतलं, म्हणजे इतके तटस्थ माणसं, एवढा लढा देऊन स्वातंत्र्य मिळाल्यावर सत्तेचा हाव नाही. ते कृष्णमूर्ती बरोबर गेले नंतर, दोन्ही भावंड पटवर्धनांची. तर या प्रकारची माणसं जी होती, ज्यांना म्हणजे डॉक्टर आंबेडकर, इव्हन देशमुख, सी.डी. देशमुखांनी राजीनामा दिला. महर्षी कर्व्यांचं उदाहरण आहे. त्यांना जेव्हा भारतरत्न मिळालं तर नेहरूंसमोर त्यांनी सांगितलं, मला मृत्यूच्या अगोदर संयुक्त महाराष्ट्र झालेला बघायचा आहे. ही माणसं प्रत्येक लढ्यामध्ये का उतरतात, कारण स्वातंत्र्य हे मूळ तत्व आहे, त्याच्यासाठी उतरतात. असं दिसतं की जे लोक स्वातंत्र्य लढ्यात लढले, भारत स्वतंत्र व्हावा म्हणून, ते महाराष्ट्रात, मुंबईसहित महाराष्ट्रात का लढले? आश्चर्य वाटतं ना. कॉम्रेड डांगे असो, अत्रे असो, हे सगळे स्वातंत्र्य सैनिक होते. तेच परत समाजवादी लोक, कम्युनिस्ट लोक हेच परत पुन्हा लढले स्वतंत्र महाराष्ट्र मुंबईसह व्हावा म्हणून. कारण कुठचाही स्वातंत्र्याचा लढा हा त्यांना आपला वाटतो. आज जर फिलिस्तीनच्या बाजूने आपण बोलतो, काँग्रेस बोलते किंवा कोणीही बोलतं, तर तो मुसलमान प्रेमी आहे म्हणून नाही बोलत, तो मानवतावादी आहे म्हणून बोलतो. हा संघर्ष यहुदी विरुद्ध मुस्लिम असा नसून मानवतावाद विरुद्ध फॅसिझम असा आहे. मग त्या फॅसिझमचं कधी नाव ब्राह्मणवाद असतं तर कधी झिऑनिझम असतं. त्यामुळे या शक्ती ज्या आज भारतावर राज्य करतायत, त्या शक्तींनी जे केलेलं आहे ते इतकं परस्पर विरोधी आहे. उदाहरणार्थ हिटलरची भक्ती करून संघटना स्थापन केली आणि इस्रायलची शक्ती वापरून सत्ता बळकावली. या पॅराडॉक्सला दुसरं इतिहासात पॅरलल उदाहरण नाही. म्हणजे या पॅराडॉक्सला, या परस्पर विरोधी म्हणजे अस्तित्वाला दुसरं इतिहासात समांतर उदाहरण सापडणार नाही. त्यामुळे हा हत्ती स्वतःच्या वजनाने कोसळणार याबद्दल मला शंका नाही.
पण कोसळल्यावर जो लोकांच्या मनात राग आहे, आज बघा इस्रायलसाठी जगामधून कुठूनही एकही मानवतेचा आवाज निघत नाहीये. का? याचं कारण आत्ता 11 वर्ष जे आपण शोषलं ते पारडं फिरलं की ज्या पद्धतीचा राग सहन करावा लागेल लोकांना, तेव्हा मानवतावादाची जाणीव होईल. त्यांना संघाला मानवतावाद नेहमीच सत्तेत नसताना जाणवतो. ते तुरुंगातनंच पत्र लिहायला सुरुवात करतात. तर सावरकरांना पण जाणवला होता. सावरकरांना ब्रिटिशांची महती तुरुंगात गेल्यावर कळली. खरं तर ब्रिटिशांची ताकद बाकी सर्वांना, स्वातंत्र्य आंदोलनातले स्वातंत्र्य सैनिक आहेत त्यांना ब्रिटिशांची ताकद कळली म्हणून ते स्वातंत्र्य युद्धात उतरले. सावरकर स्वातंत्र्य युद्धात गेले तेच मुळात ताकद कळली नाही, नंतर कळली त्यांना. ते परत आले आणि नंतर ते कधीच गेले नाहीत. त्यांनी लिहून दिलं तसं ते वागले. याबाबत त्यांचं अभिनंदनच करायला हवं. जर ते काही वेगळे वागते तर आज मला हे विनोद करता आले नसते. तर या सगळ्या पार्श्वभूमीवर आज मला जो पुरस्कार मिळाला त्याबद्दल मी तुमचे सर्वांचे आज आभारी आहे. डॉक्टर वैद्य, त्यांचं कुटुंबीय आणि त्यांचे एक मोठं कुटुंब जे वैद्य फाउंडेशन आणि आरोग्य सेनेचं आहे त्यांचंही मी आभार मानतो. तुम्हा पुणेकरांचंही आभार मानतो. इथे जेवढ्या संख्येने जे उपस्थित आहेत तिथे पवार साहेबांचा एक मोठा कार्यक्रम चालला आहे. तर तरीही तुम्ही आलात त्याबद्दल मी सगळ्यांचा आपला आभारी आहे. माझे काही अडाणी मित्र नाही आहेत आणि तरीही तुम्ही माझ्याबद्दल जो काही प्रेम आणि ओलावा दाखवता त्याबद्दलही मी तुमचा आभारी आहे. आणि डॉक्टर वैद्यही मला वाटतं हेच म्हणतील वाक्य नंतर, त्यांचेही अडाणी मित्र नाही आहेत. तर आजकाल अडाणी मित्र नसलेल्या लोकांना जो आदर, गौरव आणि पुरस्कार मिळतो तो अत्यंत मोलाचा आहे, कारण तो खरा आहे. बाकी नोकऱ्या, पुरस्कार, धंदे, ईडीपासून बचाव हे तुम्हाला भाजप अडाणीच्या सहाय्याने मिळू शकतात. भूतकाळापासून वाचवू पाहतो स्वतःला तो माणूस जगाला फसवत असतो, स्वतःला तो फसवतोच. मी पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार मानतो. आणि या SM जोशी फाउंडेशनमध्ये जेव्हा जेव्हा मी आलोय तेव्हा मला एक सकारात्मक ऊर्जा मिळालेली आहे. आणि हे काय मी कल्पनेत बोलत नाही आणि मी काही स्पिरिच्युअल मनुष्य नाही, मी अज्ञेयवादी आहे असं म्हणू शकाल जास्तीत जास्त. पण मला वाटतं की इथे आल्यावर छान वाटतं. म्हणजे असं काही ठिकाणं असतात जिथे छान वाटतं, जसं सिल्वर ओक छान वाटतं काही लोकांना, मला नाही. ठीक आहे, तर एवढं बोलून मी आपल्या सगळ्यांची रजा घेतो. मी सगळ्यांचा आभारी आहे. डॉक्टर अभिजित वैद्य पुन्हा एकदा आभार. आणि भाई वैद्यांना 97 आज असते तर ते 97 वर्षाचे असते. ते आज आपल्या देहाने नाहीत पण त्यांची जी कृती आहे, त्यांचं जीवन जे आहे ते आपल्याला कायमच मार्गदर्शन करेल. किमान मला तर करेल. मी तुम्हाला एवढंच सांगू शकतो की मी जी लढाई सुरू केलेली आहे ती मी आहे तोपर्यंत मी लढेन. या व्यतिरिक्त मी तुमच्याकडनं काहीही अपेक्षा करत नाही. धन्यवाद. देशाचं नवस्वातंत्र्य दूर नाही हा आशावाद तुम्ही व्यक्त केला आणि अर्थातच त्यासाठी आपण सर्वजण एकत्र आहोत याची मला खात्री आहे. लोकनेते भाई वैद्य युवा नेता पुरस्कार हा साहित्य, कला, संस्कृती, इतिहास, विज्ञान, संशोधन, पत्रकारिता, राजकारण, समाजकारण, अर्थकारण इत्यादी क्षेत्रांमधील त्या व्यक्तीचं राष्ट्रीय पातळीवरचं योगदान आणि त्या क्षेत्राचं भविष्यात नेतृत्व करण्याची क्षमता लक्षात घेऊन दिला जातो. आणि त्याचा प्रत्यय आता राजू परुळेकर यांच्या भाषणातनं आपल्या सगळ्यांना आलाच आहे. आपलं मनापासून धन्यवाद. आजचा हा पुरस्कार आपण भाई वैद्य फाउंडेशन आणि आरोग्य सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष, समाजवादी विचारवंत, पुरोगामी जनगर्जना या मासिकाचे संपादक, पत्रकार डॉक्टर अभिजित वैद्य यांच्या हस्ते प्रदान केला. दीर्घ अनुभव असलेले पुण्यातील प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ म्हणून डॉक्टर अभिजित वैद्य सुपरिचित आहेत. त्याचबरोबर भाई वैद्य यांच्या विचारांचा वारसा एक वसा म्हणून ते पुढे नेत आहेत. आपली लेखणी आणि कृतीच्या माध्यमातून भाईंचे विचार ते सातत्याने पुढे नेत असतात. पुरोगामी जनगर्जनाचे संपादक आहेत आणि त्यांच्या शब्दांचीचे शस्त्रे हा त्यांच्या संपादकीय लेखांचा नवीन संग्रह पुस्तक रूपात दुसरा खंड त्याचा नुकताच प्रकाशित झालेला आहे. सध्याच्या सामाजिक, आर्थिक, धार्मिक आणि राजकीय अशा सर्वच क्षेत्रातील दमनकारी परिस्थितीमध्ये निर्धानाने लेखन करणाऱ्या मोजक्या अशा धाडसी लेखक, पत्रकार आणि कार्यकर्त्यांमध्ये डॉक्टर अभिजित वैद्य यांचं नाव अग्रक्रमाने घेतलं जातं. आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण मनोगत व्यक्त करावं अशी मी आपल्याला विनंती करते.
लोकनेते भाई वैद्य युवा नेता पुरस्कार ज्यांना आज आपण दिलेला आहे ते अत्यंत निर्भय धडाडीचे व्यासंगी पत्रकार श्रीयुत राजू परोळेकर, भाई वैद्य फाउंडेशनच्या सरचिटणीस प्राध्यापक डॉक्टर गीतांजली, आरोग्य सेनेचे राष्ट्रीय सरचिटणीस लक्ष्मीकांतजी मुंदडा, आरोग्य सेनेच्या महाराष्ट्र शाखेचे प्रमुख अतुलजी रुणवाल, पुणे जिल्हा आणि पुणे शहर शाखेचे प्रमुख हनुमंतजी बैरट, आणि आज आमच्या विनंतीला मान देऊन आमच्या व्यासपीठावर येऊन प्रस्तावना करणारे मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे कार्याध्यक्ष प्राध्यापक शमसुद्दीन तांबोळी आणि आपण सर्व उपस्थित. प्रथम मला एक गोष्ट सांगितली पाहिजे की आरोग्य सेना आणि भाई वैद्य फाउंडेशनच्या बैठकीत हा पुरस्कार अक्षरशः एकमताने देण्यात आला. कारण त्याच्यात विरोधी मत व्यक्त करणारा हापचड्डीवाला कोणी असायचा प्रश्नच नव्हता. तुम्हाला हा पुरस्कार देताना आम्हाला मनापासून खूप आनंद होतोय, खूप अभिमान वाटतोय. कारण ढासळत्या लोकशाहीच्या स्तंभाला आज सावरून धरणारे देशामध्ये जे काही मोजके आवाज आहेत त्या आवाजातला तुमचा एक अत्यंत निर्भय असा आवाज आहे. या पुरस्कारासाठी तुमच्यावर भरभरून लोकांनी अभिनंदनाचा वर्षाव केलेला मी तुमच्या फेसबुकवर बघितला. पण एक फार गमतीची प्रतिक्रियाही मला वाचायला मिळाली की अहो यांना विवेकवादी पुरस्कार द्या, पण ज्यांची मुलगी युवा झाली त्यांना युवा नेता पुरस्कार कसला देत आहे. मी त्यांच्याकडे ते भाषण करत असताना बाजूनी इकडून तिकडून सगळीकडनं बघत होतो आणि मी विचार करत होतो की ह्याला युवा म्हणायचं नाही तर कोणाला युवा म्हणायचं. आणि नातवंड झालेले भाई वैद्य हे जर 90पर्यंत युवा होते आमच्या दृष्टीने, तर त्या भाईंचा पुरस्कार नावाचा पुरस्कार हा त्यांना देताना, युवा नेता पुरस्कार देताना आम्हाला असं काहीच वाटायचं कारण नाही. कारण युवा असणं हे कॅलेंडर नाही आहे. युवा असणं ही मनातली ताकद आहे आणि ती तुमची ताकद सतत मी गेले कित्येक वर्ष पाहत आलो आहे. आपली भेट संवादच्या निमित्तानेच झाली आणि तुम्ही मला संवादच्या तुमच्या मुलाखतीसाठी बोलवलं होतं आणि ती मुलाखत फार वेगळ्या कारणाने माझ्यासाठी संस्मरणीय झाली. ती झाल्यावर दुसऱ्याच दिवशी मला एक फोन आला. मी रुबी हॉलच्या मधल्या लॉबीमध्ये उभा होतो आणि पलीकडनं आवाज आला की मी अंदमान निकोबारचा गव्हर्नर जनरल राम कापसे बोलतोय. अभिजित, अरे तुझी मुलाखत मी काल ऐकली. एकदम अभिजित, मी तसं त्यांचा माझा काही परिचय नव्हता, त्यांनी नक्कीच माहिती काढली असणार आणि ते थेट बोलले माझ्याशी. आणि अरे तू ते तिकडे तामिळनाडू केरळला गेलास, तू अंदमानला का नाही आरोग्य सेनेचं पथक घेऊन आलास? तर म्हटलं अहो तुमचं ते अंदमान तिथल्या परवानग्या याच्यात आम्ही अडकून गेलो असतो. नाही आता याच्यापुढे लक्षात ठेव. राम कापसे हे संघाच्या मुशीतनं निर्माण झालेलं भाजपचं एक फार मोठा नेता. पण त्यांनी भाईंचा हा मुलगा आहे हे कळल्यावर मला फोन करून हे सांगणं ही त्यावेळेची संस्कृती होती. आणि ती राजकीय संस्कृती आता पूर्णपणे संपलेली आहे. आता राजकीय संस्कृती ही जोकर नावाचा जो एक हॉलिवूडचा खूप गाजलेला चित्रपट आहे, हा जो जोकर आहे हे फार विलोभनीय व्यक्तिमत्व आहे. बघावं तर हा आपल्याला सायकोपॅथ वाटायला लागतो. आणि तो एक तत्वज्ञान मांडतो की जगात अराजक माजवलं तरच जग त्या अराजकाच्या घोसणीतून पुन्हा उभं राहील. आणि म्हणून तो जगामध्ये अराजक निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. आत्ता अनेक देशांच्या
प्रमुखपदी असे बरेच जोकर बसलेले आहेत. ते ठरवून अराजक माजवत आहेत या जोगरसारखं, का ते त्यांच्या हातून त्यांच्या सत्तेच्या आव्याजापायी अराजक माजवलं जाते हे मला माहिती नाही. ट्रम्प महाशय हे मला त्या जोकरचंच एक फार वेगळं रूप वाटत राहतात. आणि त्यांना शांततेचा पुरस्कार, नोबेल पुरस्कार हा पाकिस्ताननं त्यासाठी मागणी करावी, मला त्याच्याबद्दल काही आश्चर्य वाटत नाही. दुसरं कोण मागणी करणार? आणि मोदीजींनाही शांततेच्या नोबेल पुरस्काराची मागणी अशीच कोणी केली तरी मला आश्चर्य वाटणार नाही. पण मी तुम्हाला एक सांगतो, मोदीजींना जर नोबेल पुरस्कार द्यायचे झाले तर बऱ्याच विषयांचे पुरस्कार द्यावे लागतील. त्यांना विज्ञानाचा पुरस्कार द्यावा लागेल, कारण त्यांनी आमच्या प्लास्टिक सर्जनच्या एका फार मोठ्या राष्ट्रीय पातळीवरच्या परिषदेमध्ये सांगितलं की तुम्ही कसली प्लास्टिक सर्जरी करता, आमच्या देशामध्ये गणपती ही या पृथ्वीतलावरची पहिली प्लास्टिक सर्जरी होती. त्यांनी वैज्ञानिकांना सांगितलं की वाहणाऱ्या गटारावर एक भांडं उपडं टाकलं, त्याला भोग पाडलं, पाईप लावला की त्यातनं गॅस येतो आणि चहा करता येतो. त्यांनी बिल गेट्सला सांगितलं की अरे AI, आर्टिफिशियल इंटेलिजन्सी, अरे तुम्ही काय घेऊन बसलाय, आमच्या देशात मूळ जन्माला आलं AI असं म्हणतं. मोदीजींचा जवळजवळ सर्व विषयांवर जो काही व्यासंग आहे, जी विद्वत्ता आहे, त्यांचं जे ज्ञान आहे, ते अनेक नोबेल पुरस्कारांना पात्र असं आहे. त्यामुळे त्यांना बरेच आपल्याला नोबेल पुरस्कार द्यावे लागतील. गेले काही काळ जगाकडे जर पाहिलं तर आपल्याला लक्षात येईल की जग प्रचंड अशांत बनत चाललेलं आहे. प्रचंड हिंसा जगामध्ये सगळीकडे आपल्याला वाढताना दिसते. म्हणजे असं काही लोक जेव्हा म्हणायचे की पुढचं जर जागतिक युद्ध झालं तर ते पाण्यावरनं होईल, तसं काहीच घडताना दिसत नाही. आता वेगळ्याच कारणांवरनं जग 2 ठिकाणी जागतिक युद्धाच्या उंबरठ्यावर उभं आहे. आता त्यातली एक गंमत आहे अजूनही, ती लक्षात घेतली पाहिजे की युक्रेन आणि रशियाचं जो काही युद्ध आहे आणि त्याची जी काही कारणं आहेत ती वेगळीच आहेत. आणि इकडे इस्रायलनी गाझापट्टीवर जे काही हल्ला करून आता पुन्हा इराणला अडचणी जाण्याला सुरुवात केली आहे, त्याची काही कारणं वेगळीच आहेत. आता या दोन्ही गोष्टींकडे कसं बघायचं, कुठल्या दृष्टिकोनातनं बघायचं, याच्या पाठीमागं काही एकच दृष्टिकोन, एकच सूत्र आहे का, हा प्रश्नही अनेक वेळा पडायला लागतो. पण एक गोष्ट मात्र आपण प्रत्येकाने लक्षात घेतली पाहिजे की युक्रेन आणि रशिया हे 2 सार्वभौम राष्ट्रांमधलं युद्ध आहे. भले युक्रेन हा एकेकाळी त्या सोव्हिएत रशियाचा भाग जरी होता असला तरी नंतर विघटन झाल्यावरती 2 सार्वभौम राष्ट्र झालेली आहेत. या दोघांकडं आपापली शस्त्र आहेत, आपापलं सैन्य आहे, आपापली ताकद आहे. इस्रायल आणि गाझापट्टीतलं युद्ध हे एक निशस्त्र समूह, ज्याला धड अजूनही राष्ट्र म्हणून देखील उभं राहता आलेलं नाही, ज्याच्याकडं स्वतःचं सैन्य नाही आणि त्याच्याशी इस्रायल नावाचा दिसायला जरी टिचभर असला तरी अमेरिकेची सर्व आर्थिक ताकद पाठीमागं असणारा एक देश, असं हे युद्ध आहे. हे प्रचंड असमान युद्ध आहे. आणि राजू परुळेकर म्हणले तसं की या युद्धामध्ये गाझाच्या बाजूनी बोलणं म्हणजे मुस्लिमांच्या बाजूनी बोलणं नसून हे मानवतावादाच्या बाजूनी बोलणं आहे. आणि जर आज भाईंच्या 97व्या जयंतीच्या दिवशी आपण याबद्दल काही भूमिका घेणार असो तर ती आपली भूमिका मानवतावादाचीच असली पाहिजे. कारण भाई आयुष्यभर मानवतावादाच्या बाजूनी उभे राहिलेले आहेत. ते करताना भाईंनी ना कधी जात पाहिली, ना कधी धर्म पाहिला, ना कधी कुठला पंथ पाहिला, ना राज्यही पाहिलं. बिहारला जेव्हा आम्ही कोसीच्या प्रलयाला गेलो आणि रात्री उशिरा पोचलो आणि आमचे तिथले कार्यकर्ते म्हणले की नाही, थेट आपल्याला एका शाळेत शिबिराला सुरुवातच करावी लागेल, एवढा मोठा प्रवास करून आम्ही पोचलो होतो. आणि त्यावेळेला त्या कोसीच्या प्रलयात घरदार वाहून गेलेली ती
बिहारी माणसं, त्या बाया बापडे उभं राहून आरोग्य सेनेच्या पथकाच्या स्वागताच्या काय घोषणा देत होत्या? भाई वैद्य जुग जुग जिओ. मला माहिती होतं, पण कार्यकर्त्यांना आश्चर्य वाटलं की बिहारचा टोकाला, जिथं पूर्णियाच्या म्हणजे जवळजवळ नेपाळच्या सीमारेषेला आम्ही गेलेलो आहोत, आणि तिथे आमचं स्वागत भाई वैद्य जुग जुग जिओ या घोषणांनी होतं आहे. आणि मग तेव्हा दुसऱ्या दिवशी तिथल्या कार्यकर्त्यांनी सांगितलं कि तुम्हाला कल्पना नहीं कि भाई जी हमारे लिए कितनी बार यहाँ आए और कितनी बार हमारे लिए लड़े हैं. आणि हीच कथा भाईंबद्दल आम्ही कधी उत्तर प्रदेशात ऐकली, भाईंबद्दलची हीच कथा कधी आम्ही केरळला ऐकली, कधी तामिळनाडूला ऐकली. देशाच्या कानाकोपऱ्यात भाई आयुष्यभर अशा गोष्टींसाठी जात राहिले आणि ह्या गोष्टी सर्व मानवतावादाच्या होत्या. केवळ एक समाजवादी म्हणून वंचित, दलित, कष्टकरी, मजूर, कामगार, महिला हे विविध जे सामूहिक सामाजिक गट आहेत, या गटांसाठी भाई लढत होते असं म्हणता येईल. आम्ही म्हणतोय अनेक वेळा तसं. पण या सगळ्याच्या पाठीमागे भाईंचं एक अत्यंत व्यापक मानवतावादाचं सूत्र होतं, आणि तो मानवतावाद घेऊनच आम्ही पुढे निघालो. शालोम इस्रायल जे पुस्तक मी एक लिहिलं, त्याचं गेल्या वर्षी ऑडिओ बुकमध्ये रूपांतर झालं. त्यावेळेला मी असं म्हणालो होतो की आरोग्य सेनेचं पथक नेपाळमध्येही जाऊन आलं. भूकंपाच्या वेळेला आम्ही नेपाळला गेलो, काश्मीरला तर आम्ही अनेक वेळा गेलो. गाझामध्ये मानवतेचा दिवा घेऊन आरोग्य सेनेचं पथक घेऊन आम्हाला जाता येईल का? पण इच्छा जरी व्यक्त केली आणि त्याच्याबद्दल काही हालचाल जरी चालू केली तर ATS बोलवायला पुढं मागं पाहणार नाही. अशी आज आपल्या देशाची संपूर्ण परिस्थिती आहे. ही लोकशाही आहे का? मला फार अनेक वेळा आठवण व्हायला लागते की इंग्रजीमध्ये आपण लोकशाही म्हणजे डेमोक्रेसी असं म्हणतो. क्रसी म्हणजे सत्ता, रूल ऑफ पॉवर. पण जर आपण त्याच्याशी संबंधित शब्द पाहायला सुरुवात केली तर अनेक शब्द समोर दिसायला लागतात. ॲरिस्टोक्रसी म्हणजे एकाच व्यक्तीच्या हातामध्ये सगळी सत्ता असणं. प्लुटोक्रसी मग काही मोजक्या ताकदवान श्रीमंत लोकांनी देशाची सत्ता ताब्यात ठेवणं. ऑलिगार्की की ज्याच्यामध्ये एक मुठभर ताकदवान लोकांचा समूह सत्ता ताब्यात ठेवायला लागतो. ब्युरोक्रसी आपण एक शब्द वापरतो अनेक वेळा, लाल फितीचा कारभार. पण एक दोन अजून नवीन शब्द आहेत. एक शब्द आहे कॅकिस्टोक्रसी म्हणजे अत्यंत नालायक लोकांनी चालवलेलं राज्य. आपल्या लोकशाहीकडे पाहिल्यावर असं लक्षात यायला लागतं की आपली लोकशाही आता या सर्व शब्दांना पत्र झालेली आहे. म्हणावं तर एका माणसाच्या किंवा दीड माणसांच्या हातामध्ये पूर्ण सत्ता आहे. म्हणावं तर काही मोजक्याच 2 किंवा 3 किंवा 4 उद्योगपतींच्या हातामध्ये पूर्ण सत्ता आहे. हे उद्योगपती या देशाचं शोषण करतायत आणि हे उद्योगपती सत्ताधाऱ्यांना तिथं खुर्चीवर बसवत आहेत आणि त्यांना सतत सत्तेवर राहण्याची व्यवस्था करतायत. का नक्की काय होतंय? का ते सत्ताधारी त्या उद्योगपतींची श्रीमंती सतत वाढवत आहेत आणि एक विशिष्ट समूह या सगळ्यांना नियंत्रित करतोय का? हा प्रश्न पडायला लागतो. पण एक मात्र निश्चित की या सगळ्यामधनं खऱ्या अर्थानं जनतेचं राज्य, डेमोक्रेसी हे नाहीसं व्हायला लागलेलं आहे. ती ऑलिगार्की आहे, ॲरिस्टोक्रसी आहे, ती क्लेप्टोक्रसी आहे. जसं कॅकिस्टोक्रसी तसा क्लेप्टोक्रसी असा आहे अजून एक शब्द आहे. क्लेप्टोक्रसी म्हणजे देशाची संसाधनं लुबाडून ओरबडून श्रीमंत होत त्या देशाची सत्ता हातात ठेवणारी माणसं म्हणजे कॅकिस्टोक्रसी आणि क्लेप्टोक्रसी. आत्ता आपल्या देशामध्ये या सर्व शाह्या आहेत आणि त्याच्यावर अजून एक शाही आहे थिओक्रसी. आणि थिओक्रसी म्हणजे धर्माधिष्ठित राज्य. तुम्ही बघा अत्यंत पद्धतशीर देशाची वाटचाल हिंदू राष्ट्राच्या दिशेने चालू आहे.
हे नियोजनबद्ध आहे. हे काही असं आपोआप घडत नसतं. त्याचं नियोजन फार वर्षांपासून ते करत आले. ते स्वप्न तर ते शेकडो वर्षांपासून पाहत आलेत. आणि निरनिळ्या मार्गांनी फार पद्धतशीर देशाला धर्माधिष्ठित राष्ट्राकडं घेऊन जाण्याचा उद्योग सुरू झालेला आहे. मग हे करण्यासाठी 2 वॉशिंग मशीन ते वापरतात. त्याच्यातलं एक फार प्राचीन वॉशिंग मशीन आहे. एक नवीन वॉशिंग मशीन तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, बाजोबाजूची धुलाई मशीन आहे. म्हणजे आदल्या दिवशी डाग दिसले मध्य प्रदेशात, 70,000 का घोटाला. आपल्याला वाटलं की अरे जाणार बरं का आता ऑर्थर रोड जेलला. दुसऱ्या दिवशी ते रांगेतनं मशीनमध्ये गेले, बाहेर पडले, डायरेक्ट लाल दिव्याचीच गाडी आली. रांगाच्या रांगा लागल्या, माणसं शिरतायत आतमध्ये त्या मशीनमध्ये, स्वच्छ होऊन बाहेर पडतायत. मग त्याच्यामध्ये भ्रष्टाचारी आहेत, दरोडेखोर आहेत, बलात्कारी आहेत, सगळेच आहेत. बिल्किस बानोच्या बलात्काऱ्यांना स्वातंत्र्याच्या 75व्या महोत्सवाच्या आदल्या दिवशी सोडण्यात येतं आणि त्यांचा सत्कार करण्यात येतो. आणि नुसता सत्कार करून थांबत नाहीत, तर जाहीरपणे असं सांगण्यात येतं की हे सगळे संस्कारी ब्राह्मण आहेत. ब्राह्मण्याचा संस्कार हा दुसऱ्या धर्माच्या बाईवर बलात्कार करण्याचा आहे, तिच्या मुलीला दगडावर आपटण्याचा ब्राह्मण्याचा संस्कार आहे. असं असेल तर त्या ब्राह्मण्याच्या संस्काराला आम्ही लाथ घालतो. पण अजून एक दुसरं वॉशिंग मशीन आहे, आपण विसरतो ते वॉशिंग मशीन, आणि ते हिंदुत्ववाद्यांच्या संघाचं वॉशिंग मशीन आहे. ते शाखांमधल्या बौद्धिकांमध्ये आपल्या सर्व कार्यकर्त्यांचा मेंदू धुण्याचं मशीन आहे. तो मेंदू धुवून पूर्णपणे विचारक्षमता गमावलेली माणसं, एका बाजूला बघायला गेलं तर ती उच्च शिक्षित आहेत, कोण डॉक्टर्स आहेत, कोण प्राध्यापक आहेत, कोण इंजिनियर्स आहेत, मोठी मोठी शिक्षण आहेत, IITतनं बाहेर पडलेत. पण हे सगळं करत असताना दुसऱ्या बाजूला त्यांचं वॉशिंग मशीन त्यांचे मेंदू धुत आहे आणि त्यांची स्वतंत्र विचार करण्याची क्षमता धुवून टाकली जाते. त्यांना काहीच कळत नाही. त्यांच्याकडे जे येतं त्याच्यावर ते फक्त बोलत राहतात. मला अनेक वेळा या संघिष्ट लोकांना प्रश्न विचारतो की अरे तुम्ही सगळेजण पोपटासारखे एकाच भाषेत कसे बोलता? म्हणजे मोदीजींनी युद्ध चालू केलं तर तुम्ही सगळेजण, म्हणजे अक्षरशः मला क्षणभर असं छाती भरून आली, माझी ऊर भरून आलं. वेडात मराठे वीर दौडले सात गाणं मला गावाचं वाटायला लागलं. मलाही असं वाटायला लागलं की जाऊन द्या, एकदाचा तो पाकिस्तानचा प्रश्न तरी सुटून जाईल, जिंकून टाका तो पाकिस्तान, घेऊन टाका तो ताब्यात. 56 इंचाचा तो वीर निघाला महापुरुष, आणि बघता बघता त्या 56च्या मध्ये ट्रम्प नावाचं एक टिंब येऊन बसलं आणि 56चे 5.5 इंच कधी झाले पत्ताच लागला नाही. छप्पन्न इंच निघाले तेव्हाही हे सगळेजण तलवारी घेऊन आपापल्या घरामध्ये युद्ध खेळत होते. सर्व वाहिन्यांचे जे निवेदक होते ते तर कराचीला केव्हाच जाऊन पोचले होते. त्यांनी इस्लामाबाद ताब्यात घेतला, कराची ताब्यात घेतली. मलाही असं वाटायला लागलं की बरं झालं, एकदाचा हा प्रश्न सुटून जाईल. आणि 56चे जेव्हा 5.5 इंच झाले पुन्हा तेव्हाही ते सांगायला लागले की पहा मोदींनी जगाला वाचवलं. मग हा प्रश्न मला पडतो की दोन्ही कोण येथे नक्की? आणि मग तेव्हा लक्षात येतं की काही नाही, मेंदू धुतलेली माणसं ज्यांच्याकडे आता कुठलीच विचारशक्ती नाही तीच अशा पद्धतीनं दोन्ही बाजूनी बोलू शकतात. तुम्ही म्हणाला ते फार महत्त्वाचं आहे की ब्रिटिशांची सत्ता होती तेव्हा त्यांना त्यांची ताकद कळली नाही. ज्या कोणाला थोड्या लोकांना तुरुंगात जाण्याचा योग आला त्यांना ती ताकद कळली. खरं तर तो फार थोड्या लोकांना आला, कारण त्याच्यातले बहुसंख्य हे त्यांच्याशी जुळवून घेऊनच पुढं निघालेले होते, हे आपल्याला विसरून चालणार नाही. पण त्यांची ती खासियत आहे.
आणि मला खात्री आहे की आता जे काही घडतं आहे सगळं याच्यातनं हे खरंच आहे की आज ना उद्या पुढच्या काही काळामध्ये काही वेळेला मनामध्ये अशी भीती वाटायला लागते की मोदी काही सत्ता सोडणार नाहीत. 75ला मोदींना निवृत्त करण्याची क्षमता संघामध्ये आहे असं मला वाटत नाही. ती ताकद त्यांनी संघाने दाखवली तरी त्या ठिकाणी छोटा फॅन्टा कधी येऊन बसेल हे सांगता येत नाही. म्हणजे हे गेले आणि दुसरे कोण आले हाही प्रश्न पडणार आहे. कारण त्यांच्या पाईपलाईनमध्ये जी काही यादी आहे ती फार भयंकर आहे. म्हणजे मला एक नेहमीच गंमत वाटते की ब्राह्मणत्व म्हणजे ज्ञानाची मक्तेदारी. मी दुसऱ्या बाजूला त्यांनी समाजातल्या फार मोठ्या घटकाला ज्ञानापासून वंचित करून ठेवला हा भाग आहेच. पण ज्ञानाची मक्तेदारी शेकडो वर्ष ज्ञानाची मक्तेदारी तुमच्याकडे आहे. ग्रंथ तुमच्या हातात आहेत, लेखणी तुमच्या हातात आहे, सगळं काय मांडायचं हे तुमच्या हातामध्ये आहे. शेकडो वर्ष ते ज्ञानाची मक्तेदारी घेऊन तुम्ही पुढे निघालेला आहात आणि ज्या वेळेला तुमच्या हातामध्ये सत्ता येते तेव्हा तुम्ही इतकी बिन शिकलेल्यांची फौज आमच्या उरावर का रे घालता. तुम्हाला सत्तेवर बसवायला देखील विद्वान सापडत नाहीत तुमच्याकडे. तुम्ही सगळे बघा म्हणजे एकही असा काही विद्वान किंवा ज्याचं आयुष्यामध्ये ज्यांनी काही एखाद्या विषयामध्ये प्रचंड काही व्यासंग केलेला आहे असा एकही माणूस नाही. म्हणजे तुम्ही ठरवून आमची थट्टा करता का. या देशातली बहुसंख्य जनता ही फारशी शिकलेली नाही, गोरगरीब आहे, अडाणी माणसं आहेत. मग त्यांच्या डोसक्यावर आपल्याला कोणालाही सत्तेवर बसवता येईल असं तुमचं नियोजन आहे का. तुम्हाला अशी माणसं पाहिजेत की जी बरोबर दोन धर्मांमध्ये आग लावण्याचं काम करतील. मग तिथं ते शिकलेत किती, त्यांचा व्यासंग आहे की नाही, ते ज्ञान आहे की नाही याच्याशी काही संबंध नाही. असं तुमचं नियोजन आहे. हा प्रश्न अनेक वेळा पडायला लागतो. दुसरा हाही मुद्दा येतो की मोदींना आणि अमित शहाना सत्ता सोडणं परवडेल का. त्यांनी सत्ता सोडल्यावर जर त्यांच्याच पक्षातील कोणी व्यक्ती जर त्या खुर्चीवर बसली तर कदाचित प्रश्न कुठला येण्याची शक्यता कमी आहे. पण दुसरं सरकार आलं तर त्यांच्यापुढे खूप प्रश्न येण्याची शक्यता आहे आणि हे त्यांना माहिती आहे. आणि मग या दोन्ही गोष्टींचा विचार करता आणि पुन्हा मोदींना सत्तेची किती आवड आहे आपल्याला रोज दिसतंच आहे. ज्या पद्धतीने ते संपूर्ण वावरत खरं तर ते खूप एन्जॉय करत आलेत. मला फार त्यांचं काही वेळेला मनापासनं, कारण खरं तर मला स्वतःलाही खूप हिंडण्याची आवड आहे. मला जग बघावंसं वाटतं, निर्णय देश बघावेसे वाटतात, पण तसं शक्य नसतं. एकतर व्यावसायिक व्याप तेवढे पैसे खिचतही नसतात. पण किती देश, मला वाटतं किती 100-150 देश हिंडून आलेत आत्तापर्यंत मोदीजी. आणि 200 देश हिंडून आले. 200 देश म्हणजे 200 राष्ट्राध्यक्षांना करकसून मिठ्या. गुणिले 3 करावं लागेल. म्हणजे नवे राष्ट्राध्यक्ष आले तिथेही ते गेले. आणि प्रेमाने इतकं आलिंगन आमच्या पंतप्रधानांनी तुम्हाला दिल्यावर जेव्हा कसोटीची वेळ आली तेव्हा एकही देश आमच्या मागे उभा राहिला नाही. अहो किती हे देश कृतज्ञ आहे, हा जग कृतज्ञ आहे. म्हणजे मोदीजींच्या निदान त्या प्रेमाच्या आलिंगनाची तरी कुठंतरी त्यांनी काहीतरी चाड ठेवायला पाहिजे होती असं मला मनापासून वाटतं. बघा तुम्ही अक्षरशः म्हणजे मला सगळ्यात वाईट वाटतं की ज्या पाकिस्तानचे 2 तुकडे इंदिरा गांधींनी केले आणि मी त्याचं समर्थन करतो कारण तेव्हा दुसरा कुठलाच पर्याय नव्हता. त्यावेळेच्या अनेक राजकीय घडामोडींचा मी अनेक वेळा बारकाईने विचार केलेला आहे आणि त्याच्यामध्ये अजून एक फार महत्त्वाचा मुद्दा दडलेला आहे, तोही आपल्याला लक्षात घेतला पाहिजे. आत्ता चीनच्या बरोबर पाकिस्तान आणि बांगलादेश दोन्ही शेजारी उभे आहेत भारताच्या विरुद्ध. अखंड भारत म्हणजे काय, तुम्हाला हे सगळे देश ताब्यात घ्यायचे आहेत, पार अफगाणिस्तानापासून ते म्यानमारपर्यंत आणि वरती भूतानपासून ते श्रीलंकेपर्यंत तुम्हाला अखंड भारत करायचा आहे. अरे पाकिस्तान आणि बांगलादेश हे 2 देश जरी ते अखंड भारतात घेतले तरी आपल्या देशातल्या मुसलमानांची संख्या जवळजवळ 30, 35, 40 कोटींनी वाढणार आहे.
आत्ता असणारे 30 कोटी मुसलमान आपल्या घराच्या शेजारी राहणारा 800 वर्ष राहणारा मुसलमान आपल्याला नको आहे. मग या 2 देशातले 30 कोटी तुम्ही मुसलमान घेऊन अखंड भारताचं स्वप्न पाहताय. तुम्हाला तर अरे तुम्ही या भारताच्या राज्यांमधली विविधता तुम्हाला मान्य नाही, त्या विविधतेचा तुम्ही आदर करत नाही, तुम्हाला भाषांची विविधता मान्य नाही, तुम्हाला संस्कृतीची विविधता मान्य नाही, तुम्हाला रंगाची विविधता मान्य नाही. आणि मग अखंड भारत झाल्यावर जेव्हा म्यानमारमधले लोक येतील आणि इकडच्या टोकाला अफगाणिस्तानामधले लोक त्या भारतामध्ये येतील, तुम्हाला तलवारीच्या जोरावर हे सगळं घडवायचं आहे. आपल्याला फक्त वेडं बनवण्याचं हे उद्योग आहे. तुम्ही म्हणता ते अगदी योग्य. जो भारत आहे तोच अखंड ठेवा. आणि आता जे चाललंय गेल्या काही दिवसातल्या तर काही घडामोडी अशा आहेत की त्या वरवर गमतीच्या वाटत आहेत. म्हणजे महाराष्ट्रामध्ये पहिलीपासून हिंदी अनिवार्य करण्यात आलेली आहे. काल गणेश देवींची फार सुंदर मुलाखत झाली टी व्हीवर. जागतिक दर्जाचे भाषातज्ञ आहेत आणि मला त्यांच्याबद्दल खूप व्यक्तिगत प्रेम, कारण सेवादलाचा कार्यकारी विश्वस्त म्हणून मी पायउतार झालो आणि आम्ही देवींना सेवादलाचं राष्ट्रीय अध्यक्ष पदी येण्याची विनंती केली आणि त्यांनी ती स्वीकारली. त्यामुळं त्यांच्याशी माझा खूप घनिष्ठ संबंध आला. शब्दांची शस्त्रेचं पहिल्या खंडाचं उद्घाटन प्रकाशन हे देवींच्या हस्तेच झालेलं आहे. देवींनी फार सुंदर त्याच्यामध्ये सांगितलं की हा मुद्दा भाषेचा नाही आहे. पहिला मुद्दा भाषेच्या व्याकरणाचा आहे आणि हिंदीच्या आडून ते व्याकरण मराठीवर लादण्याचा हा प्रयत्न आहे. पण मला त्याच्या पुढेही जाऊन बोलायचं आहे की हिंदीच्या सक्तीच्या आडून एक राजकारण आणि धर्मकारण महाराष्ट्रावर लादण्याचा प्रयत्न आहे. म्हणजे गाय, गोमूत्र, गोबर, हिंदी आणि हिंदुत्व अशी वाटचाल आहे. आणि महाराष्ट्राची निवड का त्यासाठी? कारण दक्षिण भारतावर जर दिग्विजय मिळवायचा असेल, जो त्यांना मिळवता येत नाहीये, सल आहे त्यांच्या मनातला तो गेली 11 वर्षाचा, तर त्याचा रस्ता महाराष्ट्रातनं जातो. म्हणून गेले कित्येक वर्ष फुले शाहू आंबेडकरांचा हा महाराष्ट्राचं पुरोगामित्व उद्ध्वस्त पद्धतशीर केलं जाते आणि दुर्दैवानं मराठी माणूस हे समजून घेत नाही आहे. हिंदी भाषेवर अलोट प्रेम केलेलं आहे आम्ही. मुंशी प्रेमचंद असतील, महादेवी वर्मा असतील, अगदी गुलशन नंदा देखील, किंवा अमृता प्रीतमनी लिहिलेलं हिंदी आम्ही जीव टाकला त्याच्यावर. काल देवींनी फार सुंदर दुसरा मुद्दा सांगितला. ते म्हणले की आपण प्रेम हिंदीमध्ये करतो. मला क्षणभर मुद्दा लक्षात नाही आला आणि मग मला एकदम लक्षात आलं की एखाद्याला सांगितलं की तुझ्या प्रेयसीचं किंवा बायकोचं वर्णन कर, तर त्याला एकच गाणं आठवतं, 14वीं का चांद हो तुम या आपताप हो. पण पुन्हा त्या गाण्याची एक वेगळी गंमत आहे. 14वीं का चांद आणि आफताब दोन्ही उर्दू शब्द आहेत. पुन्हा यांना उर्दूशी वावडं. म्हणजे देवींनी तिसरा मुद्दा फार छान सांगितला की हिंदी भाषेमधली ज्या अनेक बोलीभाषा आहेत त्या भाषांशी त्यांना घेणं देणं नाही. त्यांना संस्कृत प्रचूर अशी हिंदी आपल्यावर लादायची आहे. विरोध आहे तो त्या हिंदी लादण्याला विरोध आहे. आमच्या मातृभाषेच्या ठिकाणी आमच्यावर एक भाषा लादण्याला विरोध आहे. भाषेच्या समृद्धीला विरोध नाही आहे. तो जगातल्या जी कुठली भाषा एखाद्याला आवडेल, रुचेल, त्याला समृद्ध वाटेल, त्याला वाटेल की त्या भाषेतलं साहित्य मला समजून घ्यायचं आहे, मग ती इंग्रजी असेल, जर्मन असेल, फ्रेंच असेल, जॅपनीज असेल, चीनी असेल, रशियन असेल. अरे टॉलस्टॉय जर ओरिजिनल वाचायचा, तो रशियन जर समजायला लागलं आणि वाचता आला तर त्याची मजा वेगळी राहणार आहे. ज्यावेळेला मी पाब्लो पिकासोच्या 11 मिनिट्सच्या कादंबरीचं भाषांतर केलं तेव्हा माझ्या मनात भाषांतर करताना येत होतं की मी इंग्रजी पुस्तक हातात घेऊन भाषांतर करतोय, पण पाब्लो कोएलोनी मुळामध्ये हे पुस्तक स्पॅनिशमध्ये लिहिलेलं आहे. मग कदाचित त्या भाषांतरामध्ये त्या मूळ भाषेची सगळ्या गोष्टी छटा रंग आले असतील का?
आणि मी पुन्हा त्याचं मराठीत भाषांतर करणार आहे. या 3 भाषांतरांच्या टप्प्यामध्ये पाब्लो कोएल्होला जे सांगायचं आहे ते खरंच तिथं येईल का, हा प्रश्न मला पडतो. मग मूळ भाषा जर एखाद्याला शिकावीशी वाटली मग ते स्वातंत्र्य द्यायला पाहिजे. आणि दुसरं वाक्य जे परवा बोलले ते अमित शहा बोललेले आहेत आणि ते अत्यंत धोकादायक वाक्य आहे. ते म्हणले आम्हाला असा समाज निर्माण करायचा आहे नजीकच्या भविष्यकाळामध्ये की ज्याला इंग्रजी बोलण्याची लाज वाटेल. अत्यंत घातक षडयंत्राचा हा एक भाग आहे. हिंदी लादणं हा जसा एक षडयंत्राचा भाग आहे तसंच आम्हाला इंग्रजीची लाज वाटणारा समाज निर्माण करायचा आहे हे विधान देखील एका घातक षडयंत्राचा भाग आहे. आत्ता कुठं आमच्या खेडोपाड्यातली पोरं त्या निरनिराळ्या गुगल याच्या निमित्तानं आणि त्या मोबाईलच्यामुळं निरनिराळ्या ॲप्समुळं व्हॉट्सॲपमुळं इंग्रजी भाषा जी जगाची भाषा आहे ही शिकायला लागली आहेत, ती समजून घ्यायला लागलेली आहेत. जगाच्या कानाकोपऱ्यात कुठं जायचं तरी इंग्रजी बोलण्याशिवाय पर्याय नाही आहे. त्याचा आपण काही द्वेष करायची गरज नाही. इंग्रजांना आकलून दिलं आपण. इंग्रजांची गुलामगिरी जोगाराच्या वेळेला तुम्ही बिळामध्ये लपला होतात. पोर्तुगीजांचं सरकार इथनं घालवण्याच्या वेळेला भाई वैद्य हातामध्ये तिरंगा घेऊन त्या गोव्याच्या सीमारेषेवर उभे होते आणि त्यांना मरेस्तोर मारहाण झाली. आयुष्यभर भाईंचा हात वाकडा राहिला होता हे अनेकांना माहिती नाही. पण शेवटपर्यंत तो तिरंगा त्यांनी सोडला नाही. डोक्याला 16 टाके पडले भाईंच्या त्या वेळेला, त्यांनी तिरंगा सोडला नाही. आणि तुम्ही गेल्या वर्षी अचानक घरघर तिरंगा तुम्हाला सुचला. आजपर्यंत कधी तुम्हाला तिरंगा सुचला नाही. म्हणजे ह्या लोकांची तुम्ही गंमत बघा की त्यांनी अचानक राष्ट्रवाद त्यांचा उफाळून आलेला आहे. मला काही वेळेला वाटतं हा गिल्टी कॉम्प्लेक्स आहे. काय होतं आपलं भूतकाळ माणसाला नाही म्हणलं तरी छळत असतो की स्वातंत्र्य लढ्याच्या वेळेला आपण इतके सगळे लपून बसलो होतो, ब्रिटिशांची लाचारी करत होतो, ब्रिटिशांना मदत करत होतो, ब्रिटिशांना पत्र लिहून देत होतो किंवा माझं पेन्शन मला वाढवून द्या. तेव्हा कलेक्टर त्यांना पत्र लिहितो की अहो माझा 40 रुपये पगार आहे आणि सोनं 20 रुपये तोळा आहे, तुम्हाला 60 रुपये पेन्शन आम्ही देतोय, हे कसं वाढवता येणार आम्हाला तुम्हाला पेन्शन. तर हा एक गिल्टी कॉम्प्लेक्स आहे. कुठंतरी ती एक अपराधीपणाची भावना आहे आणि ती अपराधीपणाची भावना ही त्यांच्या उन्मादी राष्ट्रवादाच्या रूपानं बाहेर पडत चालली आहे. पण हा उन्मादी राष्ट्रवाद आणि ज्याला धर्मांधतेची जोड आहे हा देशाला संपवणार आहे. शेवटी मी एकच गोष्ट सांगेन की समाजवादाचा अर्थ हा गरिबीचं वाटप नाही आहे. समाजवादाचा अर्थ डॉक्टर लोहिया यांनी सांगितलेला अर्थ आहे. तो अर्थ म्हणजे संपत्तीची निर्मिती आणि त्या निर्माण झालेल्या संपत्तीचं समान वाटप, जिथं विषमता नसेल. समाजवादी राज्यव्यवस्था आणायची म्हणजे प्रत्येक श्रीमंत हा आम्ही ठरवायचं की हा श्रीमंत आहे आणि त्याला गरीब करायचा, ही मांडणी नाही. हा जो समाजवाद्यांवर आरोप केला जातो तो अतिशय चुकीचा आहे आणि मी स्वतः तर ही गोष्ट कधीच मानलेली नाही आहे. आणि त्याचबरोबर समाजवाद म्हणजे हिंसा नाही. भारतीय लोकशाही समाजवाद म्हणजे हा गांधींच्या अहिंसेचा आणि सत्याग्रहाचा मार्ग आहे. भारतीय लोकशाही समाजवाद्यांनी फार वेगळं जागतिक समाजवादापासून एक वेगळी विचारधारा पूर्णपणे निर्माण केलेली आहे. त्याच्यात फार मोठं योगदान आहे. लोहियांचं आहे, अरुणा असफ अलींचं आहे, युसुफ मेहर अलींचं आहे, अच्युतराव पटवर्धन, रावसाहेब पटवर्धन, SM दोशी, नानासाहेब गोरे, मधु दंडवते, मधुलिमय, मृणालताई, भाई, प्रधान सर, केवढी मोठी यादी आहे ह्या सगळ्या लोकांची. आणि या प्रत्येकाने तुरुंगवास भोगलेले आहेत. आणि हे खरंच आहे की माफी मागून ते बाहेर येण्याचा प्रश्नच नव्हता, कारण ते सत्याग्रही होते. सत्याग्रहींनी अटक झाल्यावर उभं राहून सांगायचं असतं की या देशातल्या जनतेसाठी मी सरकारच्या विरोधी उभा राहिलेलो आहे, त्यामुळे या गुन्ह्यासाठी जास्तीत जास्त जी असेल ती शिक्षा मला करा. याला सत्याग्रह म्हणतात. हे सत्याग्रह यांनी केले. आणि बाईंचा शेवटचा सत्याग्रह वयाच्या 85व्या वर्षी होता. 85व्या वर्षी बाईंना अटक झालेली आहे आणि ते शिक्षण हक्काच्या प्रश्नावर.
88 होते भाई त्यावेळेला. आणि रस्त्यावर भाई बसल्याचा फोटो वर्तमानपत्रांमध्ये दुसऱ्या दिवशी झळकला. भाई उठत नव्हते आणि शेवटी पोलिसांना भाईंना अटक करण्याशिवाय पर्याय राहिला नाही. या पद्धतीने ही राहिलेली सगळी समाजवादी प्रभाव आहे. परंतु एक गोष्ट ही लक्षात घेतली पाहिजे की समाजवाद म्हणजे गरिबीचं वाटप नाही, संपत्ती निर्मिती आणि तिचं समान विषमते विना झालेलं वाटप. आणि म्हणून मी जे स्वप्न पाहतो समाजवादाचं ते मानवतेवर आधारित वैज्ञानिक प्रगती, अहिंसेवर आधारित शक्ती आणि समतेवर आधारित समृद्धी. आणि आज भाईंच्या या 97व्या जयंतीच्या निमित्त भारताच्या जगाच्याही या समाजवादी वाटचालीचं आपण स्वप्न पाहू. ही राजकीय विचारधारा नुसती नाही आहे, तर ही एक जीवनशैली आहे. अर्थात ही एक जीवनशैली असं म्हणलं की मला पुन्हा दिसायला लागतं की हिंदुत्व ही एक जीवनशैली आहे, तो एक धर्म नाही. त्याच्याशी याचं साधर्म्य एखाद्याला वाटू शकतं. पण एक लक्षात घ्या की हिंदुत्व हे जसं वेद, उपनिषद, गीता याच्यावर आधारित आहे, तसंच ते मनुस्मृतीवर आधारित आहे. कुठलाही हिंदुत्ववादी उभं राहून कधी असं म्हणण्याची शक्यता नाही, शक्यच नाही की मी मनुस्मृतीचा धिक्कार करतो आणि तरी मी हिंदू आहे, हिंदुत्ववादी आहे, असं तो कधीच म्हणत नसतो. आणि म्हणून या दोन विचारप्रवाह विचारधारेमध्ये एक मूलभूत फरक आहे. आपण आज भाईंच्या या जयंतीच्या निमित्तानं एवढ्या मोठ्या संख्येनं आलात. राजू परुळेकरांचा कौतुक करण्यासाठी तुम्ही इथे आलात. युवा नेता पुरस्कार हा देण्यासाठी वयाची काय अट ठेवायची हे प्रश्न आम्हालाही पडले होते. पण आम्ही भाईंच्याकडं बघून त्या अटी खूप शिथिल केल्या. आणि त्याच्यामधला एक फार महत्त्वाचा निकष हा मानला की जी व्यक्ती सातत्यानं देशातल्या तरुणांना स्फूर्ती देते, लढण्याची ताकद देते, देशात घडणाऱ्या राजकीय, सामाजिक आणि जगात घडणाऱ्या विविध घडामोडींचं अत्यंत भेदक वास्तव असं विश्लेषण करते, अशी व्यक्ती ह्या युवा नेता पुरस्काराला योग्य ठरते. आणि म्हणूनच आम्ही त्यांची निवड केली. आणि आपण या फार मोठ्या संख्येने या कार्यक्रमासाठी आलात त्याबद्दल मला फाउंडेशनचा अध्यक्ष म्हणून आपले मनापासून आभार मानले पाहिजेत. भाईवैद्य फाउंडेशन, आरोग्य सेना खूप उपक्रमांचा आपण उल्लेख केलात मगाशी, त्याबद्दल मी मनापासून आभारी आहे. पण खरं तर आरोग्य सेना आणि भाईवैद्य फाउंडेशन हे जे काही आम्ही निनाळे उपक्रम करतो हे सेवेचे उपक्रम आहेत. पण खरं आरोग्य सेना ही संघर्षशील संघटना आहे. आणि असंख्य वेळा आरोग्य सेना अनेक प्रश्न घेऊन रस्त्यावर उतरत आलेली आहे. पुरामध्ये जाणारी, डोंगरदऱ्यात कोसळलेल्या कड्यांवरनं भूकंपाच्या वेळेला जाणारी, जीव धोक्यात घालून काश्मीरच्या सीमारेषेपर्यंत जाणारी आरोग्य सेना, हे आरोग्य सेनेचं एक वेगळं रूप. भाईवैद्य फाउंडेशनच्या माध्यमातून दुष्काळी विद्यार्थ्यांसाठी अन्नछत्र चालवणारी, एक गाव एक टाकीसारखे उपक्रम राबवणारी, गरजू गुणवंत विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीची योजना राबवणारी, कोविडच्या काळात रिक्षा रुग्णवाहिका 24 तास चालवणारी आरोग्य सेना भाईवैद्य फाउंडेशनच्या माध्यमातून काम करते. हे वेगळं रूप. पण खऱ्या अर्थाने या देशात घडणाऱ्या आणि या देशाच्या सामाजिक आणि राजकीय आरोग्याला धक्का देणाऱ्या प्रत्येक गोष्टीबद्दल निर्भयपणे रस्त्यावर उतरणारी आरोग्य सेना हे आरोग्य सेनेचं खरं रूप आहे. धर्मांधतेची जोड असलेल्या उन्मादी राष्ट्रवादापासून दूर राहण्यासाठी भाईंची मानवतावादी सूत्र जपणं हीच आजच्या निमित्तानं भाईंना खरी आदरांजली ठरणार आहे. या कार्यक्रमानंतर सर्वांसाठी बाहेर चहापानाची व्यवस्था करण्यात आली आहे. तसंच पुरोगामी जनगर्जनाचे काही अंक देखील बाहेर उपलब्ध आहेत. आपण सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा. यानंतर ॲडव्होकेट संतोष म्हस्के यांना मी विनंती करते की त्यांनी कृपया आभार मानावे. लोकनेते भाईवैद्य युवा नेता पुरस्कार
राष्ट्रीय पुरस्कार आदरणीय राजू परुळेकर सर यांना का दिला याचं तुम्ही आज तुमच्या समक्ष त्यांनी त्यांच्या शब्दात सांगितलं. पण परुळेकर सर, तुम्ही जे शेवटी सांगितलं की आजही मी ही परिस्थिती असताना लढायला तयार आहे आणि ह्या लढाईच्यामध्ये तुम्ही युवा पुरस्कार घेऊन जी सुरुवात करतात, भाईंना असेच जी काही बेटं होती, जी युवा शक्ती होती, त्यांच्याकडे बघून त्यांना वाटत होतं की जिथे जिथे आपण असू, जिथे तिथे ज्या साधनं उपलब्ध असतील तिथे ही आपण लढाई लढली पाहिजे, तरच समाजवादी आणि आपला जो काही लोकशाही मानतो त्याचा विचार, आणि म्हणून तो धागा, तो तुमचा संघर्षाचा, तुम्ही बघितलं असेल मोदी मीडिया सगळा झाला आहे, पण तुम्ही निर्भीड पत्रकार आहात, हा फरक आहे. मोदी मीडिया काय येईल आणि काय नाही ह्या आर्टिकल ते माहीत नाही, पण तुमच्या ज्या काही इंटरव्ह्यूज, ती मुलाखती आणि तुमचं जे काम आहे हे आज समतावादी सैनिक म्हणून तुम्ही तिथे समाजवादी मानतात, लोकशाही मानतात, अजून काय मानतात माहीत नाही, पण तुम्ही जी लढाई लढतायत ती ह्या धर्मांध शक्तीविरुद्ध लढतायत आणि ती खरी लढाई आहे. त्याच्या नावाचा आणि कर्तृत्वाचा हा आपल्याला पुरस्कार भाईंची संगत आहे. 92 साली खाऊजा धोरण जेव्हा आलं, जी विषमता आज आपल्याला दिसते 34 वर्षामध्ये, पण प्रथमतः भाईंनी 92-93 साली ह्या खाऊजा धोरणाचा जाहीर विरोध केला होता, निषेध केला होता, आणि त्याचा साक्षीदार मी आहे. सरदार विंचुरकर वाडा जे सदाशिव पेठेत आहे तिथे त्यांनी भाषण देऊन सांगितलं होतं, भारतीय स्तरावर एक खाऊजा धोरण आपल्याला योग्य नाही आणि म्हणून त्याचा अभ्यास करून चाळणी करूनच स्वीकारलं पाहिजे. हे त्यांचं पहिलं भाषण. नाहीतर समाजवादी लोक आपण असे म्हणायला लागलो होतो की भारताला नवीन जर काही भांडवल मिळत असेल तर आपण स्वीकारलं पाहिजे. पण भाई हे असे समाजवादी नेते होते की त्यांनी त्यावेळीसुद्धा विरोध केला आणि त्याचा निषेध केला. आज आपल्याला त्याचं कळतं की खावीजा धोरण हे तेव्हाच आपण रोखलं पाहिजे होतं. आणि अशा विचाराच्या विषमतेच्या विरुद्ध लढणारे आज आपण बघतोय काय, आज संपत्तीचं विषमतेचं एकत्रीकरण काय, 1% लोकांकडे 99% संपत्ती, हे काय आहे. आणि म्हणून ही विषमता जी वाढलेली आहे गेल्या 30-35 वर्षात, त्याचे दूरदृष्टी असलेले असे समाजवादी आपले लोकनेते भाई वैद्य होते. आणि म्हणून त्यांच्या नावाचा तुम्ही आज जे सांगतायत मोदी मीडियामध्ये सगळं, पण तरी तुम्ही आज तुमचा आवाज आज लोकांना देतात आणि सदाशिव पेठेमध्ये देतात. हे लक्षात ठेवा, ही जी माणसं आलेली आहेत ही फार आर्क आहेत. आपण मगाशी सांगितलं की पलीकडे एवढी काही काय असेल ते, पण तरीही लोक जी आलेली आहेत ती भाईंच्या आणि तुमच्या ह्या विचाराला आणि संघर्षाला हा सलाम सॅल्यूट करण्यासाठी आले. आणि ह्या धागा आणि ह्या विचारासाठीच आपलं हे आज युवा नेता लोकनेते भाई वैद्य पुरस्कार देऊन गौरव करण्यात आलेला आहे. आणि ह्या लढाईसाठी तुम्ही जसे तसे आमच्यासारखे अनेक युवा भाईंच्या ह्या कामाला प्रेरणा घेऊन जिथे जिथे काम करत आहेत. आणि म्हणून बरोबर आपण सांगितलं ही अराजकता आहे, हे सगळं आहे, पण तरीही आपल्याला दिशादर्शक आहेत, हे खरं आहे. ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये आपण जे सांगितलं, कारण अनेक मुद्दे मांडलेत. मी आमच्या न्यायालयात काम करताना एक बोके नावाचे न्यायाधीश, जिल्हा न्यायाधीश, त्यांनी तुमचा एक व्हिडिओ बघितला ज्युडिशरीवरती, टीकात क्रिटिसिझम आहे, पण ते म्हटलं काय वास्तव दर्शन सांगितलेलं आहे या माणसाने आणि इतकं स्पष्ट. तर हे वकील नसून न्यायालय, पण म्हटले किती बारकावे त्यांनी त्याच्यातले टिपले. जर न्यायव्यवस्था सुधारायची असेल तर प्रत्येकाने हे वाचलं पाहिजे असं आहे. आणि हे फार आपल्या जो काही वैचारिक क्रांतीचा संघर्षाचा जो म्हणतो ना तो भाग आहे. आणि तुम्ही म्हणतात तसं डॉक्टरांनी पण सांगितलं समाजवादी म्हणजे काय वेग, पण भाई पण म्हणत होते की समाजवादी म्हणजे
दुःखी पीडित यांच्या चेहऱ्यावर जर आपल्याला आनंद पाहायचा, फुंकार मारण्याची संधी असेल तर तो समाजवाद आहे. ते काम तुम्ही करतायत म्हणून त्याच्यासाठीचा हा पुरस्कार आहे, तुम्ही स्वीकारला त्याबद्दल तुम्हाला मी धन्यवाद फाउंडेशन आणि आरोग्य सेनेच्या वतीने देतो. या कार्यक्रमासाठी विशेष जे, कारण या बॅनर्स आपल्या कार्यक्रमासाठी जवळपास आमचे एक आरोग्य सेनेला मानणारे जे चंद्रकांत कांबळे यांनी 50 ठिकाणी ह्या बॅनर्सचं हा लावून ही सगळी लोक त्या याच्यासाठी तुमचं ऐकायला आलेली आहेत. सहयोगाने त्यांनी हे केलेलं आहे, त्यांचे सुद्धा विशेष आभार याच्यामध्ये मानले पाहिजेत. तसेच रिक्षा म्हणजे केवळ हा कार्यक्रम तर तुमचा विचार आणि तुमच्या माहितीसाठी रिक्षा पंचायत जवळपास 100 ते 200 रिक्षांच्या पाठीमागे स्टिकर्स लावून ह्या सगळ्या गोष्टींची माहिती आजच्या पुरस्कारापर्यंत दिली. त्यासाठी रिक्षा पंचायतचे नितीन पवार यांनी सुद्धा यासाठी योगदान दिलेलं आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्र रिक्षा पंचायत जी आहे त्याचे बाबा कांबळे यांनीसुद्धा त्यांच्या रिक्षाला पिंपरी चिंचवड, पुणे शहरात त्यांच्या जिथे जिथे या रिक्षांचे स्टँड आहे त्यांनी तिथे लावून हा सगळा विचार आणि आपल्या ह्या कार्यक्रमात त्यांचंसुद्धा मी आभार व्यक्त करतो. आणि विशेष म्हणजे मोमेंटो, छपाई, प्रसिद्धी याच्यामध्ये जे मनोज पानघंटी हे योगदान देत असतात आणि ह्या आरोग्य सेनेच्या याच्यामध्ये ते सहकार्य करीत असतात, त्यांचंसुद्धा मी मनपूर्वक आभार मानतो. त्याचप्रमाणे इथे अनेक मान्यवर आहे, पण मी उदाहरण दाखल त्याच्यामध्ये जी काही महत्त्वाची प्राध्यापक प्रवीण सप्तर्षी सर आहेत, वर्षाताई गुप्ते आहेत, IAS अधिकारी धिवरे साहेब आहेत, काका सोनवणे आहेत, ॲडव्होकेट वाडेकर सर आहेत, अध्यापक साहेब जे शिक्षण हक्काचे सांगितले ते शरद जावडेकर सर आहेत. असे अनेक मान्यवर मंडळीसुद्धा यामध्ये आहेत आणि अनेक संस्था संघटना याच्यामध्ये त्यांनी, तर त्यांचंसुद्धा मी अनेक, आणि ह्या आरोग्य सेनाचे अनेक जी काही मंडळी येते, पण विशेष अध्यक्ष डॉक्टर अभिजित वैद्य सरांनी जे सांगितलं ते तर आपल्या सगळ्यांचेच सोशलिस्ट युवा जनतेचे तर ते प्रेरणास्थान आहेत. पण अनेक जे काही मगाशी सांगितलं की उत्तर प्रदेश, बिहार यातल्यातले ते गौतम कुमार, ही जी तरुण पिढी जी आहे ना ती तिकडे त्यांचे काम करत असतात. आणि ही सगळी मंडळी ह्या आरोग्य सेना, डॉक्टर अभिजित वैद्य जे भाईवैद्य फाउंडेशनचे ते राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, पण आरोग्य सेनेचं जे काम आहे त्याचेही ते राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष आहेत, त्यांचंही मी आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे डॉक्टर गीतांजलीचाई वैद्य त्या भाईवैद्य फाउंडेशन म्हणजे यांच्या त्या सेक्रेटरी आहेत. आणि ती जी मगाशी एक सांगितलं, आपल्याला पुन्हा एक अपील करतो मी की भाईंचं जे शेवटचा लढा आहे ना, अनेक भाईंचे लढे आहेत, पण त्याच्यामध्ये सध्या शेवटचा जो लढा आहे KG to PG सर्वांना मोफत, गुणवत्तापूर्ण आणि शिक्षण मिळालं पाहिजे, हा जो हक्क मिळाला पाहिजे, कायदा मिळाला पाहिजे. आपण तो राईट टू एज्युकेशन हा मिळाला आहे, पण तो अपूर्ण आहे. आणि म्हणून त्यासाठीच्या लढाईसाठी आज आपण बघितलं की शिक्षणाच्यासाठी असे अनेक वंचित गट आणि समूह आहेत. तर यासाठी शिष्यवृत्ती दिली जाते, ती 12,000 रुपये त्या विद्यार्थ्याला आणि काही व्यवस्थेसाठी 500 रुपये असे 12,500 रुपये आपल्या कुणाला ह्या भाईंच्या आणि ह्या शिक्षणाच्या चळवळीसाठी जे जे काही वाटत असेल, ज्यांची इच्छा असेल, कुणाच्या स्मृतीनिमित्त, कुणाच्या वाढदिवसानिमित्त, कुणाला वाटतं त्यांनी 12,500 किंवा त्याच्या पटीमध्ये देऊ शकतात असं मी अपील करतो. कारण आत्ता हा शिक्षणाचा याच्यामध्ये गेल्या वर्षी 104 लोकांना दिलेला आहे, वंचित, गरजू आणि आर्थिकदृष्ट्या गरज असलेल्या लोकांना. मी गरीब शब्द वापरत नाही, कारण परिस्थितीने हा भाग आहे, म्हणून आपण यामध्ये जरूर योगदान द्यावं अशी मी विनंती करतो. आणि राजू परुळेकर सरांना आपल्या सगळ्यांच्या वतीने सॅल्यूट मारतो. धन्यवाद. जय हिंद, जय जगत. राष्ट्रगीत सगळ्यांनी कृपया राष्ट्रगीतासाठी उभं राहावं. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता,
पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल वंग विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जल वितरंग तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे गाये तव जय गाथा जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता जय